गेल्या 40 वर्षात टेक्नॉलॉजी जेवढी वाढली, तर त्यामुळे लोकांना वाटतं पुन्हा सगळ्या नोकऱ्या जाणार. लोकांनी चक्क यंत्र फोडली. नंतर कळलं वाटतं तेवढं सोपं काम नाही आहे म्हणून. ओपन AI, गुगल, इव्हन क्लॉड, उत्पादकता एवढी वाढलेली असेल की सरकारच प्रत्येकाच्या खात्यामध्ये तुम्ही काम करा न करा तुमच्या खात्यामध्ये मिनिमम एवढे पैसे देईलच. ChatGPT नसता तर डीपसीक पण झालं नसता. भाषा कळणं हा खूप मेजर प्रकार आहे. तर माझ्या डोक्यात विषय तर प्रचंड होते म्हणून आता आपल्या आयुष्यात सगळं पूर्ण कसं होईल. कारण मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे ह्यानी मी वर्षाला 3-4 कोटीच्या नोकऱ्या सोडून आलो आणि इथे सुरू केलं. कधी सोडलीत सर तुम्ही नोकरी? तुमचं ना सर मी मुसाफिर वाचलं होतं तेव्हापासून तुमची तशी ओळख आहे आमची. खरं तर तुम्ही प्रत्येक विषयात पुस्तकं लिहिलीत. आत्ता कुठले चालू आहेत तुमचे पुस्तकं सध्या? माझी आत्ता बऱ्याच विषयांवर, एक म्हणजे राज्य विचार म्हणून, तर माझं सायकोलॉजीवरती मनात आहे, इकॉनॉमिक्सवरती अर्थात आहे, गणितावरती गणिती, संख्याशास्त्र बरीच आहे. पण राज्यशास्त्रावरती माझं नव्हतं, फिलॉसॉफी होते नव्हतं. आता राज्यशास्त्रावरती चालू आहे. ते 200-250 पानं झाली आहेत माझी. खरं दुसरं म्हणजे माझं क्वांटम राज्यशास्त्र माझ्या एकट्याच आहे. क्वांटम मेकॅनिक्सवरती माझं चला अविनाश सरदेसाई बरोबर आणि कारण माझं बिग बँग दुष्यंत पाटील बरोबर आलं होतं. ते बरंच लोकांना खूप कुतूहल होतं. आणि बिग बँग आणि क्वांटम फिजिक्स दोन सध्या फिजिक्समधले खूप मोठे विषय आहेत. ते चालू आहे. नंतर 50 आयडियाज इन सायन्स, 50 आयडियाज इन सायकॉलॉजी झालं आता. नंतर 50 आयडियाज इन इकॉनॉमिक्स, अशी 50 आयडियाजची एक सिरीज माझ्या डोक्यात आहे. आणि एक इझम्सवरती माझ्या डोक्यात, कॅपिटलिझम, सोशलिझम, फेमिनिझम असं. तर इझम्स होते एक 300 पानी पुस्तक, त्याचं रिसर्च चालू आहे सध्या. असे अनेक प्रोजेक्ट्स चालू. एक संगीतकार म्हणून एक आहे, म्हणजे की संगीतावर 2 पुस्तकं झाले म्हणजे नादवेद भारतीय संगीत आणि सिम्फनी हे पाश्चिमात्य संगीतावर. पण संगीतकार हे 10 संगीतकार आहेत, म्हणजे नौशाद, सी रामचंद्र, मदन मोहन वगैरे असे सगळे. आणि प्रत्येकावर ते 20-30 पानं, म्हणजे एकंदर 300-400 पानाचं एक पुस्तक. सगळी त्यातली गाणी, त्यातले रागदारी, त्यातले किस्से, मजा. आता पण किती झालेत? आता अपकमिंग नाही, आता 77 माझी झाली ऑलरेडी. 77 10 प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. म्हणजे तुम्ही 100 पार होते लवकर. 100 माहित नाही मला प्रकृतीप्रमाणे. पण याच्यासाठी मग तुम्हाला रोज लिहावं लागत, रोज लिहावं लागत असं ज्या प्रकारचं रोज वाचायचं, लिहायचं, रिसर्च करायचा. पण आता पण सहलेखक असल्यामुळे हे शक्य झालं बरं का. कारण मला 13-14 वर्षापूर्वी म्हणजे BP, डायबिटीस, अँजिओप्लास्टी झाली होती आणि बरेच सायटिका, स्पॉन्डिलायटिस, बरेच भानगडी. तर माझ्या डोक्यात विषय तर प्रचंड होते म्हणून आता आपल्या आयुष्यात सगळं पूर्ण कसं होईल. कारण मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे ह्यानी मी वर्षाला 3-4 कोटीच्या नोकऱ्या सोडून आलो आणि इथे सुरू केलं. कधी सोडलीत सर तुम्ही नोकरी? झाली म्हणजे 20 वर्षापूर्वीच. आता काय झालं की त्यानंतर मी म्हणून हे सगळं सुरू केलं आणि मला सगळ्या विषयांमध्ये प्रचंड इंटरेस्ट म्हणजे नुसतं इंटरेस्ट नाही, कमिटेड इंटरेस्ट आहे. मग सगळं विश्व कसं निर्माण झालं, मग पृथ्वी कशी निर्माण झाली, मग सजीव कसे निर्माण झाले, पहिला जीव, त्यांना उत्क्रांती होत होत म्हणून माणूस, या संबंध प्रवासामध्ये म्हणजे आणि त्यातनं माणसाने जे काही माणूस जेव्हा निर्माण झाला त्यावेळेला डोंगर असतील, नद्या असतील, कसे निर्माण झाल्या असतील, ज्वालामुखी असतील, भूकंप असतील, का होतात, मोठे प्राणी लहानांना खातात, का खातात, किंवा वनस्पती उगवतात तर कशा, वाढतात कशा, मरतात कशा. तर हे जे सगळं का इतरही सूर्यचंद्र उगवतो, मावळतो, समुद्राला भरवती ओटी होती, आणि का हा प्रश्न विचारला आणि त्यातून त्याचे उत्तरं शोधत शोधत विज्ञान निर्माण झालं. आणि त्याने नंतर ते आपलं आयुष्य सुधारण्याकरता वापरायला सुरुवात केली. त्यातनं तंत्रज्ञान निर्माण झालं. मग माणसं एकत्र राहायला लागली. त्यातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, हे सगळी ज्ञानशाखा निर्माण झाली आणि माणसाने आयुष्याचा अर्थ लावायला सुरुवात केली. तेव्हा संगीत, साहित्य, चित्रकला हे सगळं तर हे सगळं निर्माण कसं झालं असलं पाहिजे. त्याचे शिलेदार कोण होते, मुख्य तत्ववेत्ते कोण होते, मुख्य इकॉनॉमिस्ट कोण होते, आणि मग त्यांची चरित्र कशी होती आणि त्याचा इतिहास काय होता, हे सगळं बघण्यामध्ये माझं त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि हे जास्त महत्त्वाचं आहे. नुसतं आपलं बीटेक आणि काहीतरी GRE देऊन अमेरिकेला जा वगैरे असलं मला कधी आवडलंच नाही.
म्हणजे इंजिनिअरिंग करताना जाणवलं होतं. म्हणजे इंजिनिअरिंग केलं आणि तोपर्यंत मला नंतर मग इतर 1-2 परीक्षांचा मी अभ्यास करत होतो. तर नंतर लक्षात हे अप्लायड सायन्स शिकवलं आहे. म्हणजे मी सायन्समध्ये शिकलोय, पण सायन्सला पण एक विचारधारा आहे, एक सायंटिफिक टेम्परामेंट लागतं. हे इंजिनिअर होईपर्यंत मला माहित नव्हतं. अगदी बरोबर. आणि मी आणि यालाच नाही मला वाटतं मेजरली माहितच नाही. पास होतात पण लोकांना माहित नाही. नॉर्मली थेअरी फॉलोड बाय ऍप्लिकेशन पाहिजे. तर आपल्याकडे थेअरीचा बेसच नाही आहे, डायरेक्ट माझ्या पुढे ऍप्लिकेशन आलंय. पण हा विषय शिकताना तुला हा पॅटर्न माहीत पाहिजे किंवा हे बेसिक थॉट्स आहेत, लाईक हे आलंच नाही कधी. तर एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही मगाशी म्हटलं की ज्ञान भाषा झाली पाहिजे मराठी. आणि हे खूप महत्त्वाचं याच्यासाठी आहे की कारण एक मराठी एवढी म्हणजे एक बेसिक थॉट किंवा अभिमान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण खूप लोक ती भाषा बोलतात, त्यात खूप ज्ञान आहे आणि नवीन ज्ञान पण त्याच्यात यावं. सो परवाच मी जेव्हा एक ChatGPT हँडल करत होतो ना, तेव्हा एक वेलकमिंग चेंज मला वाटला की तुम्ही सांगा तो चांगला आहे की नाही, की त्याच्यात मी माझ्या मराठीत बोलू शकतो त्याच्याशी. म्हणजे माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा मोबाईल आला होता किंवा मोबाईल आत्ता येतात त्यात इंग्लिश ही तेवढी डॉमिनंट भाषा आहे. ChatGPTवर पण आहे, पण जर मी मराठीत वापरायचं म्हटलं ना ChatGPT, तर मी निवांतपणे वापरू शकतो. त्याचे सगळे आउटपुट क्लीन मराठीत येतात. सो हा चांगला चेंज आहे. अगदी उत्तम चेंज आहे. आणि त्याच्यात ना सर अजून म्हणजे नुसती मराठी तर ठीकच आहे, पण ते सोकॉल प्रमाण भाषेच्या पॅरामीटर मध्ये नाही बोललं तरी चालतं. तरी ते मला पाहिजे ती इन्फॉर्मेशन देतं. इनफॅक्ट आपण व्याकरण दृष्ट्या थोड्या चुका केल्या तरी त्याला कळतं बरोबर काय केलंय ते. काय त्याचं कारण तो डेटावरून शिकतो, ते आपण बोलूच त्याच्यावर. पण मुख्य म्हणजे त्याला तो स्वतः व्याकरण शिकतो, स्वतः सगळं शिकत जातो. म्हणजे त्याला प्रोग्राम करून हे व्याकरण आहे, हे नियम आहेत असं शिकवावं लागत नाही. आता त्याला भरपूर डेटा दिलेला असतो. तो मराठीचा आतापर्यंत दिलेला नव्हता. तू जेव्हा मोबाईल आणि त्या काळात कारण मराठीमध्ये डिजिटल उपलब्ध असणं आणि ते त्यांनी वाचणं त्यातनं शिकत जाणं हे होत नव्हतं ना. ते आता व्हायला लागल्यामुळे त्याला मराठी कळायला लागलेलं. ह्याला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हा अतिशय महत्त्वाचा भाग. म्हणजे AIचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे AIचे जे अनेक भाग आहेत त्याच्यामध्ये म्हणजे मशीन लर्निंगचा भाग, डीप लर्निंगचा भाग LLM लार्ज लँग्वेज मॉडेल, ते ChatGPT वगैरे. तसंच रोबोटिक्स आहे. तसंच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हा AIचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ते करण्याकरता पूर्ण डीप लर्निंग आणि अनेक तंत्र वापरावे लागतात. पण म्हणजे आपण ज्या तऱ्हेने बोलू शकतो आत्ता या भाषेमध्ये तसं कम्प्युटरशी बोलता येणं. कारण तुम्ही C, जावा असे प्रोग्राम बघितले तर त्याला स्ट्रक्चर असतं, त्याला सिंटॅक्स असतो, त्याला व्याकरण असतं. तिथे कुठेही फुल स्टॉप आणि कॉमा सेमिकोलन देऊन चालत नाही. त्याला एक पर्टिक्युलर पॅटर्न असतो. कारण त्यात तुम्ही त्यात दिलं नाही तर कंपायलरचमुळे ते चुकीचं आहे म्हणून बाहेर फेकतो. म्हणजे मी तोंडी परीक्षा त्यामुळेच बऱ्याचदा फेल झालो की माझा सिंटॅक्स चुकला आहे, कॉमाच राहिलेला आहे. तर मुख्य म्हणजे की म्हणून तुम्ही जेव्हा प्रोग्राम लिहिता तर तो कंपाईल करावा लागतो. कंपाईल करण्यामध्ये मशीनला कळेल अशा मशीन लँग्वेजमध्ये तो ट्रान्सलेट होतो पहिल्यांदा. त्यात सुद्धा कंपायलर आणि असेंब्लर असे 2 भाग आहेत, पण त्यात खोलवर नको शिरायला. प्रश्नाचं शेवटी अल्टिमेटली एक्झिक्यूट करताना तो मशीन लँग्वेजमध्ये तो घ्यावा लागतो. हे इतकं कोड आहे खरं म्हणजे की म्हणजे मोबाईल हा जो कम्प्युटर आहे ना, तो मोबाईल सारख्या ह्याला तुम्ही आत्ता आपण बोलतो ChatGPT, मोबाईल असो लॅपटॉप असो काही असो, आपण चक्क बोलतो की मी आत्ता इथे बाय PYC जिमखानाच्या जवळ आहे आणि मला जवळ चायनीज रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे. आता हे किंवा मला चायनीज रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे म्हणण्याचं तुम्ही चायनीज रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे मला असं म्हटलं किंवा उलटं पलटं जायचं आहे मला चायनीज रेस्टॉरंटमध्ये असंही म्हटलं तरी त्याला कळतं. होय. तर हा जो सगळा प्रकार आहे ना, तर भाषा कळणं हा खूप मेजर प्रकार आहे. आणि त्याचं मशीनला कळेल असं रूपांतर कसं होतं बाबा, तर त्याचं मग तो प्रत्येक शब्दाचं तो टोकनमध्ये रूपांतर करतो. कंपायलेशन कसं होतं फार इंटरेस्टिंग पण खूप अवघड भाग आहे. पण तो जेव्हा आला ना तेव्हा धुमाकूळ झाला. म्हणून आपण म्हणजे सोपं सगळ्यांना वापरण्याचं का झालं तर ते नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमुळे झालं. नॅचरल म्हणजे आपली भाषा. नाहीतर मग आपल्याला C, जावासारखं इफ देन जर का तुम्हाला हे रेस्टॉरंट सापडलं तर मला खालील फॉर्मॅटमध्ये उत्तर द्या वगैरे असं आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यावं लागली असती. आणि इन्स्ट्रक्शनवरनं मग तो शोधून त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे आपल्याला उत्तर आपण तसे संवाद करू शकतो. म्हणजे हे जे चॅटबॉट्स आहेत उदाहरणार्थ किंवा आज असिस्टंट्स आलेले आहेत, म्हणजे स्वतःला वैयक्तिक असिस्टंट्स. मला निराश वाटतंय मी काय करू, म्हणजे
तू सांगतो निराश वाटते की समुद्रावर फिरायला जागं काय जे काय असेल, पण याचं कारण आपण त्याच्या भाषेत आपल्या भाषेत बोलू शकतो आणि तोही आपल्याला आपल्या भाषेत बोलू शकतो. सो हे सगळं फॅसिनेटिंग वाटतं आपल्याला की आपल्या भाषेत बोलू शकतोय, की त्याला सांगितलं नाही तरी तो असिस्टंट त्याला माहिती आहे की हा माझ्याशी कसा बोलला आहे आतापर्यंत, त्यानुसार आपल्याला मदत येते. सो आता AI चं जेव्हा ज्या चर्चा चालू झाल्या ना, त्याच्यामध्ये पहिला एक थॉट आला की आम्हाला AI काहीतरी भारी येणार आहे, आणि दुसरा थॉट आला की तुमच्या नोकऱ्या जाणार आहे. हे 2 थॉट पटकन आले. पण त्याच्यात मला असं वाटतं सामान्य जनतेपर्यंत हे गेलं की नाही, हे AI काम कसं करतं, ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे आपल्याला ह्या डिस्कशनमधून शक्य असेल का? म्हणजे जेव्हा कम्प्युटरला, मला असं वाटतं जेव्हा सुरुवातीला कम्प्युटर आले होते तेव्हा लोकांकडे जोपर्यंत कम्प्युटर नव्हते तोपर्यंत काहीतरी फॅसिनेटिंग मशीन वाटत होती. पण जेव्हा कम्प्युटर आले लोकांपुढे त्यांना कळलं की हा मॉनिटर आहे, हा CPU आहे, हा माऊस आहे, हा कीपॅड आहे. कारण आम्हाला जर फळ्यावर काढून पण दाखवलेलं मी बघितलेलं की आमच्याकडे कम्प्युटर नव्हता शाळेत, तर त्यांनी फळ्यावर काढले होते. सो मला ह्याच अर्थाने म्हणजे असे कंपोनंट वाईज अगदी सांगून AI कसं काम करतं, म्हणजे त्याची सुरुवात कशी झाली आणि AI कसं काम करतं हे जाणून घ्यायचं. अगदी जरूर. पण त्याच्या अगोदर तुला एक गंमत सांगतो. म्हणजे ह्याच्यामध्ये थोडं इंडस्ट्री 1.0 पासून 4.0 आणि त्याचा नोकऱ्यांशी संबंध आणि त्याचा इतिहास थोडा सांगतो. फार मजेदार आहे. म्हणजे आत्तापर्यंत 4 इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाले. इंडस्ट्री 1.0 म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन ज्याला म्हणतो आपण. स्टीम इंजिन आलं, जेम्स वॉट, अमुक सगळं आपण ऐकलं ते. आणि त्यावेळेला लोकांना असं वाटलं की हे यंत्र, आणि त्यामुळे टेक्स्टाईल मिल्स पण आल्या आणि यंत्रामुळे कापड उद्योग सुरू झाला. त्यामुळे लोकांना असं वाटलं की आता या यंत्रांमुळे आपल्या नोकऱ्या झालेल्या आहेत. पूर्वीचे विणकर होते ते म्हटलं यंत्राला तर आपले नोकऱ्या गेले. लोकांनी चक्क यंत्र फोडली. त्याला ल्युडाईट्स म्हणायचे, त्याला ल्युडाईट चळवळ म्हणायचे, की ती यंत्र फोडली की यंत्रांमुळे आपले जॉब चाललेले आहेत. आणि त्यामुळे पण नंतर लक्षात आलं की अरे नवीन जॉब्स पण निर्माण होत आहेत. त्याच वेळेला लोक खेड्यातनं शहरात आले, शहरं बसायला लागली आणि सबंध इंडस्ट्रियल रेव्होल्युशनची सुरुवात होती. आणि त्यावेळी मग शहरातले काही नोकऱ्या निर्माण झाल्या, तेव्हा जेवढ्या गेल्या तेवढ्याच निर्माण झाल्या किंवा साधारण प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकारी निर्माण झाली नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं चळवळीत काय अर्थ नव्हता. म्हणजे लुडाईट चळवळ आपोआप थंड झाली. इंडस्ट्री 2.0 1910-20च्या सुमाराला आली, त्यावेळेला विजेचा वापर सुरू झाला सगळं उत्पादन. आणि त्यावेळेला म्हणजे कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग झालं म्हणतो आपण, मास प्रोडक्शन हे सुरू झालं. कन्व्हेअर बेल्ट आला. त्यावेळी टेलर नावाचा, एक फ्रेडरिक टेलर नावाचा मॅनेजमेंट गुरु होता. त्यांनी टेलरिझम नावाचं चालू आहे, टाईम अँड मोशन स्टडीज वगैरे म्हणजे बोर्डरूम नावाच्या पुस्तकात दिलं आहे. पण म्हणजे एकंदरीत संबंध मॅन्युफॅक्चरिंगच्या मधला एक मॅनेजमेंटचा तो हे होता. त्याच्याबरोबरच टीका पण झाली. म्हणजे पण त्याच वेळेस तुम्ही मॉडर्न टाइम्स चालीच आपल्याचं बघितलं असेल, म्हणजे सातत्याने तेच करणं वगैरे. सो इंडस्ट्री 2.0च्या वेळेस विजेच्या याच्यावरच उपकरणं आली, कन्व्हेअर बेल्ट्स आल्या, फॅक्टरीज निघाल्या, शहरांची आणखी वाढ झाली. त्यावेळी पुन्हा असं लोकांना वाटलं पुन्हा नोकऱ्या जाणार की काय. पुन्हा काही चळवळी झाल्या, लेख आले, पुस्तकं निघाली, पण पुन्हा जेवढ्या गेल्या तेवढ्याच निर्माण झाल्या. मग इंडस्ट्री 3.0 हे 1960 साली आली. त्यावेळेला कम्प्युटर्स आले आणि चिप्स आले. आणि इंडस्ट्री 3.0ची अनेक दशकांची अनेक टप्पे आले. 1960 हे मेन फ्रेम्सचं दशक होतं, 1970 हे मिनी कम्प्युटर्सचं दशक होतं, 1980 हे पर्सनल कम्प्युटर्सचं दशक होतं, 1990 हे इंटरनेटचं दशक होतं, 2000चे मोबाईल कम्प्युटरचं दशक होतं. आणि 2013 साली इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली. तर इंडस्ट्री 3.0 जेव्हा निघाली त्यावेळेला लोकांना प्रचंड भीती वाटली की आता कम्प्युटर आलेले, कम्प्युटरमध्ये सगळे नोकऱ्या जाणार, क्लासचं नोकऱ्या जाणार, हे जाणार ते जाणार. मला आठवतं आहे बँकांनी जेव्हा नॅशनलायझेशन भारतात केलं, तुला आठवत असेल का ते? म्हणजे वाचलंय मी. आणि एवढे मोर्चे वगैरे गेले होते, त्याला भयंकर विरोध झाला होता चिकार. आणि सहज आता आपल्या अनौपचारिक गप्पा त्याला सांगतो की त्या बँकांच्या नॅशनलच्या विरुद्ध जे मोर्चे होते त्या एकात मी भाग घेतलेला होता. कारण त्यावेळेला मी कम्प्युटरमध्ये नव्हतोच आणि कम्प्युटरचा काय परिणाम असं सगळं काय मला माहीत नव्हतं. पण त्यांनी नोकऱ्या जातील असं मला वाटतं. आणि ते गंमत सांगतो, 1997 साली एक पुस्तक आलं, एंड ऑफ वर्क नावाचं, जेरेमी रिफ्टकिन नावाच्या माणसाचं. ते इतकं प्रचंड गाजलं, मी लोकांचे फोटो एकत्र झेरॉक्स काढून वगैरे हे केल्या, वाचल्या. मी खूप प्रभावित झालो होतो 2 पुस्तकांमध्ये. जे जेरेमी रिफ्टकिनचं
एंड ऑफ वर्क आणि वर्क प्लेस 2000मध्ये. या 2 पुस्तकामध्ये एकंदर ऑफिसेस आणि कारखान्यामध्ये कामाचं स्वरूप काय असेल आणि किती नोकऱ्या जातील आणि किती बदलेल ह्याच्यावरती प्रचंड भाष्य केलं होतं. त्या रिफ्किनच्या पुस्तकाने इतका धुमाकूळ घातला की लोकांना मी सगळंच यंत्र करतील मी त्यावेळेस कम्प्युटर फार वाढलेलं नव्हतं. मी AI वर फारच नव्हतं अजिबात. नाही त्याच्याकडे हिस्ट्रीकडे येईन मी पण. तर त्यामुळे लोकांना वाटतं पुन्हा सगळ्या नोकऱ्या जाणार, पण त्यावेळेला पुन्हा जेवढ्या गेल्या तेवढ्याच नोकऱ्या निर्माण झाल्या. आणि त्यामुळे जेरेमी रिफ्किननी चक्क आपली पोझिशन बदलली. म्हणजे रिफ्किननी त्या पुस्तकाचा धुमाकूळ घातला होता त्यावेळेला. त्यानंतर रिफ्किन आणखी आता वेगळंच काम करायला लागला. खूप मोठा इकॉनॉमिस्ट बरं का रिफ्किन. पण अशा सगळ्या गमती मुद्दाम इतिहास सांगितलं. 2013 साली मात्र इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही सगळ्यात प्रामुख्याची टेक्नॉलॉजी आणि त्याच्याबरोबरच बिग डेटा, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, IoT आणि IIoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन, 5G, क्लाउड कम्प्युटिंग अशी सगळ्या टेक्नॉलॉजीज त्यावेळेला 8 टेक्नॉलॉजीज त्याच्याबरोबर आल्या. आणि त्यात AI सगळ्यात जास्त हे होतं. आणि यामुळे पुन्हा लोक असेच आर्ग्यू करायला लागले. आज सुद्धा करतायत कित्येक लोक की काही नाही जेवढे जातील तेवढेच निर्माण होतील. पण मला स्वतःला मात्र वाटत नाही तसं. दिस ॲनिमल इज डिफरंट. म्हणजे इंडस्ट्री 4.0 आणि त्यातनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्राणी गेल्या इंडस्ट्री 1.0, 2.0 आणि 3.0मध्ये जेवढ्या गेल्या तेवढंच निर्माण झाले आहे खरं जरी असलं तरी इंडस्ट्री 4.0मध्ये जेवढ्या जातील तेवढंच निर्माण होतील असं मला वाटत नाही. आता त्याचा 2 हे आहेत. एकाच्या मते काही होणार नाही, जेवढं जातील तेवढंच निर्माण होतील, फक्त त्याचं स्वरूप बदलेल. एकाच्या मध्ये 65% नोकऱ्या जातील. अनेक लोकांनी वेगवेगळे हे केलेले. एकाच्या मते 67% नोकऱ्या जातील. पण मला स्वतःला असं वाटत नाही. मला स्वतःला असं वाटतं की साधारण 20% नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. पण बाकीच्यांचं स्वरूप बदलेल. आता त्यात आणखीन आता इलॉन मस्क 20% जाणार त्या क्रिएट नाही होणार असं म्हणण्यात होतं. मागच्या वेळेपर्यंत क्रिएट होत आले होते. होत आले त्या क्रिएट नवीन जॉब्स येत होते. हा आता तेवढं होणार नाही. मग त्याचं एक्स्ट्रीम टोक जर का बघायला गेलं तर इलॉन मस्क सारखा माणूस म्हणतो की काही काळानंतर तुम्ही जॉब म्हणजे काम करायचं गरज असणार. म्हणजे काय त्याचं वाक्य होतं की करमणूक म्हणून ऑप्शनल असेल जॉब. जसं की तुम्ही आता भाज्या पिकवणं हा ऑप्शनल जॉब आहे कारण तुमच्याकडे येत आहे. तर मला असं वाटतं की इलॉन मस्क म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने तो म्हणतो ते पूर्ण चूक नाही. पण ते अगदी लोक काय करतात कित्येक वेळेला मार्केटिंग आणि हे वाढवणं, TRP वाढवणं, स्वतःच्या शेअरची प्राईस वाढवणं. सध्या जो AIच्या विषयी जी चर्चा चालू आहे ना त्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे AIचा बबल सुद्धा आहे. म्हणजे ओपन सांगतो ना, ओपन AI, गुगल, इव्हन क्लॉड हे ते सगळी मंडळी, ही सगळी मंडळी अँथ्रॉपिक वगैरे, तर ही सगळी मंडळी आता या आठवड्यात हे आलं तर आणि खरी गोष्ट आहे दर आठवड्याला अक्षरशः चक्रावून टाकेल अशा गोष्टी चाललेल्या आहेत. त्यामुळे होतं काय की लोक घाबरले हे उद्या काय होणार परवा काय होणार असं. आणि हे त्याच्यात वेग एवढा प्रचंड आहे, इतका प्रचंड आहे की कोणाला तर काही सांगता येत नाही आहे. आणि त्यामुळे असं काही झालं की लगेच कंपनी शेअर्स वाढतात. ओपन AI म्हणतात पुढच्या ह्याच्यात मी सगळंच अमक करीन तसं कधी ओपन AIचे शेअर वाढतात. सध्या स्टॉक्समध्ये सगळ्या टेक्नॉलॉजी त्याला मॅग्निफिसंट 7 म्हणतात बरं का. म्हणजे ओपन AI, गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट वगैरे ही सगळी मंडळी जी 7 कंपन्या मेजर कंट्रोल करतात. NVIDIA जे चिप्स बनवते त्याला मॅग्निफिसंट 7 म्हणतात. ती मॅग्निफिसंट 7 एक सिनेमा मागे आला होता त्याच्यावरनं नाव घेतलं मला वाटतं. तर मॅग्निफिसंट 7 हे सगळं मार्केट कंट्रोल करतात आणि त्या सगळ्यांचे शेअर्स प्रचंड वरती जातात. त्यामुळे त्यात एक मुद्दामून हाईप असण्याची शक्यता बरीच आहे. त्यामुळे कित्येक लोक म्हणत आहेत की हा बबल जसं 2008 साली वाढला होता तसाच AIचा बबल वाढेल, तो फुटेल सुद्धा बबल, असंही एक मत आहे बरं का. त्यामुळे कित्येक लोक हे पण मला असं वाटतं की AI नक्कीच हाईप आहे. AI बबल फुटेल असं मलाही वाटतं. आणि AI बबल फुटला तर अमेरिकन स्टॉक मार्केटवरती आणि भारताच्या पण स्टॉक मार्केटवरती परिणाम होईल असंही मला वाटतं. पण हे जरी झालं तर सुद्धा AIचा परिणाम आपल्या आयुष्यावर मात्र अतिशय डीप आणि सगळ्या क्षेत्रांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तो इग्नोर करण्यासारखा तो विषय नाही, अजिबात नाही. इग्नोर करण्यासारखा तर अजिबातच विषय नाही आहे. त्यामुळे प्रत्येक त्याचा शेअर मार्केटमध्ये कमी जास्त होईल का, पुन्हा वरती जाईल का, हे पण
प्रचंड डीप हा सगळा विषय. आता पुन्हा म्हणजे मूळच्या विषयाकडे आलं तर की बेसिकली तू नोकऱ्याचं जे म्हणत होतास म्हणून मी नोकऱ्याचं सगळी हिस्ट्री सांगितली की हे समोर म्हणजे एकाच्या आता इलॉन मस्कचा विषय निघाला ना, तो म्हटला की जॉब जातील. सो त्याच्या पुढे हेही वाक्य होतं म्हणजे लाईक विचार असा आहे की तो की तुम्हाला जॉब करावं लागणं इज नॉट अ गुड थिंग त्या अर्थाने. म्हणजे तो एक विचार तो आहे ना की तुम्ही तिथे एक्सप्लॉयटेशन आहे किंवा तुम्ही आयुष्याचा मॅक्झिमम टाईम एक पर्टिक्युलर काम करण्यातच घालवता वगैरे. तुम्हाला फ्री म्हणजे इन जनरल मानवजातीचा विचार केला तर त्यांना फ्री टाईम तर पाहिजे की त्यांना सगळ्या गोष्टी ज्या आयुष्य म्हणून आपण कॉन्सन्ट्रेट करतो त्या जगता आल्या पाहिजेत. म्हणजे बेसिकली आपल्याला एक प्रत्येकाची एक आनंदाची व्याख्या असते. त्याच्यात चांगल्या नोकरीचा जॉब असेल पण जॉब हा किती बसतो हा डाऊट आहे. सो जॉब ही कॉन्सेप्ट संपत असेल हे आहे तर चांगली गोष्ट आहे ना. सी मी माझी व्ह्यूज थोडे वेगळे आहेत. वेगळे मी असं की जॉब आपण जे काम करतो ना आपण प्रोड्यूस करतो आणि आपण प्रोड्यूस करताना आपल्याला त्यातनं आनंद जर का मिळत असेल आपण कधी क्रिएट करत असतो त्यात आपण स्वतःला शोधत असतो. स्वतःचं व्यक्तिमत्व आपलं घडत असतं. स्वतः शिकत पण असतो. स्वतःला एक आपण काहीतरी निर्माण केल्याचा एक आनंद असतो. क्रिएटिव्हिटी असते त्याच्यामध्ये. त्याला म्हणजे मॅस्लॉच्या शब्दामध्ये सेल्फ ॲक्च्युअलायझेशन म्हणतात. म्हणजे आपल्या ज्या गरजा असतात त्याच्यात त्यांनी अनेक अशा उतरंड निर्माण केली होती. सगळ्यात खालची म्हणजे फूड आणि वॉटर मिळाल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. त्यापुढे हाऊसिंग अमुक असं करत करत करमणूक असेल अमुक माणसाच्या गरजा काय आहेत. तर सगळ्यात शेवटली जी म्हणजे टॉपची जी गरज आहे त्याला सेल्फ ॲक्च्युअलायझेशन की मला म्हणजे जगण्यातला प्रत्येक क्षण आपण आनंदात जगतोय आपण फुलफिल झालं वाटतं की अरे मी काहीतरी करतोय. तर ते तुम्ही केलेलं उत्पादनात नव्हतं. आज काय होतं आहे मात्र की ती मॅन्युफॅक्चरिंगची जी प्रोसेस आहे ती रिपिटेटिव्ह आहे बऱ्याच प्रमाणात आणि ती ड्रजरी आहे होते आणि पुन्हा तुम्ही जे करता ते दुसऱ्याच्या नफ्या करता म्हणजे मार्क्स जे म्हणाला होता की त्यातनं एलिनेशन निर्माण होतं. मी जे प्रॉडक्ट करतो त्याच्यावर माझी नुसती मालकीच नाही असं नाही. तो विकतोय तो कॅपिटलिस्ट काही उद्योजक आहे तो एक भाग झालाच. पण दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याशी माझा संबंधच नाही कारण मी पुन्हा त्या संबंध मशिनरीचा एक भाग असतो. मी काहीतरी एक बारीक भाग बनवत असतो. तो दुसऱ्याशी जोडला जातो तो तिसऱ्या जोडला आणि मग सगळ्यात फायनल प्रॉडक्ट होतो. तो ब्राझीलमध्ये बनतो मग तो आणखीन सिंगापूरमध्ये विकला जातो. तो विकल्यानंतर पैसे अमेरिकेला बँकेत जमा होतात. या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगच्या सगळ्या संबंध सप्लाय चेनमध्ये मी फक्त एक बारीक भाग असतो आणि त्यामुळे एलिनेशन ज्याला म्हणतो म्हणजे मला हे सगळं नुसतं चित्र दिसणं असं नव्हे. हे नुसतं कळणंच नाही. वर्गात समजा तू हे काम करतोयस ते कसं कसं जातं हे समजावून सांगितलं तर एक 10% त्याचं कदाचित त्याचं एलिनेशन कदाचित कमी होईल 5%. पण त्याला आपला भाग असल्यासारखं वाटलं पाहिजे ना कारण तसं वाटण्याचा संबंध नाही कारण तो नुसतं कंटिन्युअसली तेच काम करत असतो त्याला पगार मिळत असतो. सो म्हणजे मार्क्सने अनेक गोष्टी उत्कृष्ट सांगितल्या आहेत. त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलिनेशन. पण दुसरा भाग असा एलॉन मस्क म्हणतो एक तथ्य एवढंच आहे की टेक्नॉलॉजीमुळे काम करण्याची सक्ती जाईल. हे खूप इम्पॉर्टंट. तुम्हाला सक्ती जी आहे ती जाईल. मग तुम्ही काम नाही केलं तरी तुझं उत्पादन एवढं प्रचंड होतं म्हणून त्यातनं बेसिक इन्कमची कल्पना निघाली ना. म्हणजे संपूर्ण बेसिक इन्कमची कल्पना कशी निघाली. लोकांना नोकऱ्याच नसतील तर त्यांनी करायचं काय. मिनिमम बेसिक इन्कम म्हणजे ज्याला म्हणतो आपण तर त्याची सुरुवात विचार असतात. फिनलंडमध्ये त्याचे ते हे पण ट्रायल्स पण झाले बरं का. सुरुवात अशी झाली की रोजगार जर का नसेलच तर त्यांनी दिवसभर काय करावं हा वेगळा प्रश्न आहे. आणि त्याच्यात माझं म्हणणं असं आहे की संस्कार आणि ते एकंदर तुमचं शिक्षण आणि तर जर का असेल तर माणसं संशोधन करतील माणसं उत्कृष्ट नाटकं लिहितील माणसं उत्तम पोहतील व्यायाम करतील शरीरयष्टी बनवतील अनेक गोष्टी करतील. पण ते नसेल आजच्या समाजामध्ये जर का लोकांना मोकळं सोडलं तर दारूच्या गुत्त्यात बसतील मारामारी करतील गुंडगिरी करतील किंवा राजकारण करतील म्हणजेच गुंडगिरी करतील. तर मुख्य सांगण्याचा मुद्दा असा की आजच्या समाजामध्ये जर का त्यांना वेळ दिला आणि तुम्ही आता काम बंद उद्यापासून पण तरी मग खायचं काय. 2 मुद्दे आहेत. एक खायचं काय आणि करायचं काय दिवसभर. तर दिवसभर पत्ते खेळत बसायचं का आणखीन इतर 100 गोष्टी करायच्या स्वतःला शिकायचे. हे तुमच्या कल्चरवरती इतिहासावरती आणि शिक्षणावरती इतर अनेक गोष्टी. पण खायचं काय हा जो प्रश्न आहे तो बेसिक मिनिमम इन्कममुळे तो प्रश्न सुटणार आहे. आणि त्याच्यावर प्रचंड चर्चा चालू आहे आज की उत्पादकता एवढी वाढलेली असेल की सरकारच प्रत्येकाच्या खात्यामध्ये तुम्ही काम करा न करा तुमच्या खात्यामध्ये मिनिमम एवढे पैसे देईलच. त्याला दुसरंही कारण आहे
कारण ते एवढे पैसे जर नसतील तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन विकत कसे घ्याल? विकत नाही घेतलं तर पैशाला डिमांड कशी येईल? डिमांड नसेल तर वस्तू उत्पादन कसं होईल? म्हणजे इकॉनॉमिक्समधलं जे सर्कल आहे पुन्हा की डिमांड आणि मग त्यामुळे सप्लाय, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे पुन्हा रोजगारमुळे परचेसिंग पॉवर. इथे रोजगार नसेल, इथे बेसिक इन्कममुळे आलेले पैसे असतील, पण एकंदरीत मुख्य जे सर्कल चाललं पाहिजे ना. आता याच्यात म्हणजे AI ज्याला आपल्या टॉपिकशी थोडं मी कनेक्ट करतो की बेसिकली तुम्ही म्हणता ते सगळं आहे, पण अगेन पुन्हा AI-मुळे असं नको व्हायला की जे कमवणार आहेत ते जास्तच कमवतील. अगदी बरोबर तुझा मुद्दा. हां. आणि हा इन्कमचा प्रश्न आहे आणि जो एलिनेशनचा सगळं एआयशी खूप रिलेटेड आहे बरं का. पण तू आता जो मुद्दा मांडतोयस तो तर अतिशय महत्त्वाचा आहे. मी तुला एक हे सांगतो, एक प्रोग्रेस अँड पॉवर नावाचं एक पुस्तक आहे. ते MIT अमेरिकेतल्या MIT मधल्या 2 जण लिहिलेलं आहे, म्हणजे अतिशय विद्वान सायंटिस्टने लिहिलेलं, प्रोफेसरने लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की गेल्या 40 वर्षात जी काही टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती झाली, म्हणजे 1980 जेव्हा न्यू लिबरलिझम चालू, म्हणजे नव उदारमतवाद चालू झाला, त्याच्याविषयी बोलू वाटलं तर, पण नव उदारमतवाद चालू झाला तेव्हापासून की जेव्हा सरकारने काही करायचं नाही, सरकारने विड्रॉ करायचं, सगळं प्रायव्हेटाईज करायचं, सगळं मार्केट बघेल, सगळं मार्केट ठरवेल सगळं, असं जे सगळं सुरू झालं, त्या वेळेपासून श्रीमंत आणि गरीब ती टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट झाली, पण त्या टेक्नॉलॉजीतल्या डेव्हलपमेंट नंतर गेल्या 40 वर्षात गरीब श्रीमंत जरी प्रचंड वाढली. म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपण, ती प्रॉडक्टिव्हिटी अनेक पटीने वाढली, पण सामान्य माणसाचं इन्कम, परचेसिंग पॉवर ज्याला म्हणतो आपण, PPP ज्याला म्हणतो आपण, इन्कम वाढलं पण इन्फ्लेशन, महागाई पण वाढली. तसं नाही, महागाई वजा जाता जे रिअल इन्कम ज्याला म्हणतात, तर रिअल इन्कम जवळपास स्टेडी आहे किंवा 2-4% वाढलं असं दरवर्षी वाढत असेल, तर ते अतिशय कमी आहे. पण प्रॉडक्टिव्हिटी मात्र भयंकर वाढली. मग प्रॉडक्टिव्हिटी वाढली याचा अर्थ प्रोडक्शन वाढतंय, नफाही वाढतंय, उत्पन्न वाढतंय. मग तो जात आहे कुठे? तर ते जात आहे वरच्या 5-10% जात आहे. आणि यामध्ये होत आहे का सध्या, आता इकॉनॉमिक्समध्ये आपण शिरतो, 2 मिनिटं फक्त बोलतो म्हणजे आपला विषय तर नको व्हायला, पण वरचे जे मंडळी आहेत ना, ती सगळी मंडळी पुन्हा इन्व्हेस्टच करतायत असं नाही आहे. तर ते इन्व्हेस्ट न करता मग ते काय करतात, ते आपले शेअर्स पुन्हा विकत घेतात आणि शेअर मार्केट वरती ठेवतात. सो दिस हे इकॉनॉमिक्स वेगळंच आहे, त्यात नको शिरायला. प्रश्न असा की गेल्या 40 वर्षात टेक्नॉलॉजी जेवढी वाढली त्या प्रमाणात सामान्य माणसाचं इन्कम वाढलं नाही. हा तुझा जो प्रश्न होता. आणि AI मुळे ते आणखीनच ते वाढणं, ही दरी अजून वाढेल. तुझ्या प्रश्नाचं उत्तर एक थोडक्यात म्हणजे. आणि AI मुळे अनेक तोटे आहेत, म्हणजे AIचे फायदे प्रचंड आहेत, प्रश्नच नाही. मी AI वर विश्वास ठेवणार मनुष्य आहे, पण त्याच्यावर मर्यादा घातल्या पाहिजे, ते तोटे लक्षात ठेवले पाहिजे असंही मी ठामपणे म्हणणारा मनुष्य आहे. त्याला एक तोटा हा इनइक्वॅलिटीचा आहे, बाकी अनेक तोटे मी युद्धामध्ये आहे. सर्व्हेलन्सचा मुद्दा आहे. AI मुळे सर्व्हेलन्स आपल्या सगळ्यांवरती एवढं प्रचंड आज संबंध, AI मुळे आपलं गुप्तहेर असल्यासारखं, आपण काय करतो, कुठे करतो, काय करतो, काय खातो, काय पितो, काय निवडतो, हे सगळं कळतं. जसं नेटफ्लिक्सला आपल्याला काय आवडतं, नेटफ्लिक्स सगळं माहीत असतं की मला सस्पेन्स सिनेमे आवडतात मला वगैरे, असं सगळं त्याला माहीत असतं. तर तसं की ॲमेझॉनला माहीत असतं की मी मागच्या वेळेला अमुक विकत घेतलेलं आहे, तर पुढच्या वेळेला हे घेईल. तर ते आपल्या सवयी, आपली राजकीय विचार, हे सगळं आज AI ला माहिती आहे. त्यामुळे आणि हे AI ला माहिती आहे, आणि ॲट द सेम टाइम ह्यांच्या टोकावर एक सिलेक्टिव्ह लोक बसलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, परवा इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे, त्याच्यामध्ये इलॉन मस्कने याची साईड, इराणची विरोधात, म्हणजे अमेरिकेच्या बाजूने ऑब्व्हियसली तो बोलणार, आणि तो लाईक त्याचे वैचारिक मतं तो लिहितो तिथे, आणि त्यानुसार तो एवढी मोठी कंपनी पण चालवतो. तर त्याने तिथे इराणचा झेंडा बदलला, की त्याने सांगितलं की इराणचा झेंडा हा असेल एक्सवर, ट्विटरवर, जो जुना शहाच्या काळात होता. सो हे आता आपण इराणच्या विरोधात समजा आपले विचार असले कोणाचे असतील, तर त्यांना वाटेल की ओके, अरे असंच केलं पाहिजे. पण हे कळतंय का की एका देशात बसलेला माणूस, ज्याच्या हातात एवढा डेटा आहे, जो एवढ्या लोकांना मॅनिप्युलेट करू शकतो, तो असं डिसिजन किती प्रॉब्लेमॅटिक आहे. अतिशय प्रश्न. म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन, पॉलिटिकल व्ह्यूज मॅनिप्युलेशन, आपल्याला केम्ब्रिज अनालिटिका आणि फेसबुकची स्टोरी माहितीच आहे. अनेक तुम्हाला म्हणजे तुझे पॉलिटिकल व्ह्यूज काय, तू कोणाला सपोर्ट करणार, आता इंडिव्हिज्युअली टार्गेट करून तुम्हाला जाहिराती किंवा तुम्हाला काय करावं लागतं, तुमचा प्रचार कसा करायचा हे इंडिव्हिज्युअली ठरवता येऊ शकतं. म्हणजे AIचे जे अनेक तोटे आहेत, क्लायमेट चेंज हा केवढा मोठा तोटा आहे. मग तुला माहिती की ना, मला माहिती नाही, तू जेव्हा नुसती एक क्वेरी विचारतोस ना, एक क्वेरी बरं का,
की न्यूयॉर्कची राजधानी, न्यूयॉर्कची लोकसंख्या किती आहे, एवढी एक क्वेरी सोडवायला त्याला जे काही संबंध जो LLM लार्ज लँग्वेज मॉडेल चालवावं लागतं आणि त्यात ते अनेक पॅरामीटर्स, मिलियन्स ऑफ पॅरामीटर्स आहेत, बिलियन्स इनफॅक्ट, म्हणजे ते पॅरामीटरची संख्या जो प्रचंड आहे. पॅरामीटर म्हणजे वेट्स आणि बायस मिळून होतं, ते आता टेक्निकल भाग सोडून देऊ. तर हे पॅरामीटर्स एवढे प्रचंड आणि त्यातनं एवढे लेयर्ससुद्धा प्रचंड मोठे आणि 10,000 GPUजमध्ये ते संबंध करत असतं, त्याला कूल करण्याचं सारी पाणी वगैरे, ही इतकी प्रचंड एनर्जी एक हे सोडवायला लागते. त्याला संबंध ह्याच्यातनं जाऊन ते उत्तर शोधावं लागतं वगैरे असं. आणि असे बिलियन्स ऑफ क्वेरीज रोज येतात किंवा दर महिन्याला तरी येतात. मग त्याकरता जी ऊर्जा लागते ती इतकी प्रचंड आहे म्हणजे, आणि त्यामुळे क्लायमेटचे तर ते परिणाम काय होईल. म्हणून आता हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला. आपलं बोलण्यात आता जे पॉईंट्स आले ना त्याच्यावरून कळतं आहे आत्ता आपलं जे पॉलिटिकल बिलीफ आहेत किंवा आपली जी इकॉनॉमीची आयडिया आहे की ज्याच्यात रोजगार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत, इव्हन एन्व्हायरमेंटल इश्यू, हे सुद्धा याने चेंज होणार आहेत. प्रश्नच नाही. आणि त्याचा AI चा परिणाम त्यांच्यावर होणार आहे. म्हणजे हा फक्त जॉब वगैरे नाही, तुमचा बेसिक फिलॉसॉफी म्हणजे लाईक फाउंडेशन पण चेंज होणार आहे ना. की आता नोकरी हा इलिमेंट फॉर एक्झाम्पल ऑप्शनल झाला तर इकॉनॉमीचं जे सायकल तुम्ही दाखवताय ते पूर्णच हल्लेलं ना, ते वेगळं एक सायकल बनेल. शिवाय एन्व्हायरमेंटचं काय करायचं, एन्व्हायरमेंटचा इश्यू म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये आता AIशी संबंध आहे त्याचं, पण आता इलेक्ट्रिक व्हेकल्स आल्या तर व्हेक्युलर पोल्युशन जे आहे ते कदाचित कमी होईल. पण इतर हे जे आहे म्हणजे त्यात शिरत नाही, बऱ्यापैकी मला बोलण्यासारखं आहे. कारण त्या व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा जो बघायचा तो 40% असतो. त्याच्या होणारं जे मॅन्युफॅक्चर करता जे कार्बन एमिशन होतं ते काय आपण टाळू शकत नाही वगैरे. आणि इलेक्ट्रिसिटीवर चालते खरी गोष्ट, पण इलेक्ट्रिसिटी तुम्ही कशी तयार करता, त्याला पुन्हा कोळसा आणि ऑइल वापरता का असं. सो 100% त्यामुळे ते हे होत नाही. आपल्या बोलण्यात आता मुद्दे आले होते, GPU येतोय, आपण म्हणतो लार्ज लँग्वेज मॉडेल होत आहे आणि आपलं आणि फास्ट होतं हे सगळं. तर पुन्हा तोच म्हणजे आपण प्रश्न चालू केला होता पण आपला राहिला, म्हणजे लोक म्हणतील की तुम्ही उत्तर नाही दिलं, की हाच मुद्दा होता की हे कसं काम करते GPU वगैरे काय. मला एकदम बेसिक पासून सांगितलं खूप सोपं. ठीक आहे. म्हणजे AI म्हणजे काय सर इथून बरं चालेल. आपण फारच भरकटत गेलो पण मजा आली. आता याच्यामध्ये काय आहे की AI हा अगदी सुरुवातीला म्हणजे 1940 साली ॲलन ट्युरिंग त्याची कल्पना मांडली की मी जर का प्रश्न विचारला आणि समोरच्या एंटिटीने उत्तर दिल्यानंतर ती बुद्धिमान आहे की नाही ओळखायचं कसं, त्याला ट्युरिंग टेस्ट म्हणतात. की त्या उत्तरावरून ओळखायचं की ते बुद्धिमान आहे की नाही, तर ती ओळखायची टेस्ट त्याला ट्युरिंग टेस्ट म्हणतात. ती त्यांनी काढली. पण त्याला ती कल्पना आली होती. ट्युरिंग हा ग्रेट मनुष्य होता. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स शब्द निघाला तो 1956 साली निघाला. आणि डार्टमाउथ कॉन्फरन्स अमेरिकेत जी होती त्याच्यामध्ये त्यांनी हा शब्द कॉइन केला. आणि त्यावेळी लोकांना असं वाटलं की आपण म्हणजे माणूस जे काय करू शकतो ते सगळं आपण करू शकायला पाहिजे. तर माणूस कुठल्या गोष्टी करतो, 2 तऱ्हेच्या गोष्टी करतो. एक फिजिकल आणि दुसरी इंटलेक्च्युअल. या 2 भागात आपण विभागणी करूया. फिजिकल भागामध्ये तो हलतो, चालतो, बोलतो, रांगतो, उड्या मारतो, पायऱ्या चढतो. आणि मग त्यात रोबोटिक्स आलं. पण दुसरा भाग असा की त्याला हे पण असतात, म्हणजे तो बघतो, ऐकतो, स्पर्श, चव, म्हणजे सेन्सरी हे, तर ते पण त्याला कळलं पाहिजे. तुम्हाला सांगतो ते इतकं अवघड आहे. म्हणजे कम्प्युटर व्हिजन आता हळूहळू त्यात सुधारणा बरीच होती आहे. पण बॉस्टनच्या जवळ माझा कस्टमर होता कम्प्युटर व्हिजन म्हणून. मी पटणीमध्ये असताना मी बऱ्याच वेळ जायचो. तर कम्प्युटरला ते व्हिजन देणं, डोळा म्हणजे फक्त कॅमेरा नसतो, कॅमेऱ्याच्या मागे नर्व्स त्या ब्रेनला जातात. आपण ते दृश्य ते साठवतो कसं, हे इतकं कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे डोळा हा इतका कॉम्प्लेक्स आहे की तो मिमिक करणं यंत्रामध्ये हे भयंकर अवघड आहे. आणि त्यामुळे एक सहज हे म्हणून सांगतो, तर सुरुवातीला त्यांना वाटलं माणूस जसं करतो फिजिकल ह्याच्यात म्हणजे हालचाली आणि सेन्सरी ऑर्गन्स, हे दोन्ही यंत्राला शक्य व्हायला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की इंटलेक्च्युअल माणूस ज्ञान कसं मिळवतो, माणूस निर्णय कसे घेतो, हे सुद्धा आपल्याला यंत्राला करता आलं पाहिजे. असं 2 गोष्टी जर काही यंत्राला देता आल्या
तर आपल्याला आणि सुरुवातीला इतकं वेड्यासारखं आहे, त्यांना वाटलं काही वर्षातच आपण सगळं मिळवून टाकू. म्हणजे त्यावेळी हाईप भयंकर होती. चिकार लेख आले, चिकार पुस्तकं आली, AIची घोषणा झाल्यानंतर लोक लगेच कामाला लागले. लोक की आता काय आपण करू शकू वगैरे, असं इतकं त्यांना वाटायला लागलं. नंतर कळलं वाटतं तेवढं सोपं काम नाही आहे म्हणून. आणि त्यावेळेला रोबोटिक्समध्ये प्रगती होत होती, पण रोबोटिक्स तेवढं भयंकर जोरात चाललेलं नव्हतं. तसंच गंमत म्हणून सांगतो, पहिला इंडस्ट्रियल रोबोट हा 1958 साली निर्माण झाला. युनिमॅशन कंपनीने तो घेतला. इनफॅक्ट एंगेल बर्गर नावाच्या माणसाने तो तयार केला होता आणि मी त्याला भेटलो आहे. एकदा टोकियोमध्ये बसलो होतो, सहज गंमत म्हणून सांगतो, टोकियोमध्ये बसलो होतो आणि एका मित्राने सांगितलं मी एंगल बर्गरला भेटायचं. म्हणलं कोण एंगल बर्गर, मला माहीत नव्हतं. सांगितलं पहिला इंडस्ट्रियल रोबोट त्यांनी हे केलं, रोबोट. मग त्याला भेटलो मी कनेक्टिकटला. पण मुख्य काय की त्यावेळेला रोबोटची अतिशय लिमिटेड हे होतं. म्हणजे कन्व्हेअर बेल्टवरती समजा लाल साबण असतील आणि एक हिरवा आला तर तो उचलून टाक वगैरे, असं ऑड मॅन आउट शोधणं वगैरे. पण आत्तासारखं त्याला दृष्टी असणं, त्याला आवाज कळणं, त्याला भाषा कळणं, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आलं त्यात. शिवाय त्याला सगळ्या वेगवेगळ्या आता चालणं, उड्या मारणं. आता अलीकडे चायनीज रोबोट्स तुम्ही बघितले असेल, चिक्कार प्रगत. केवळ बॉस्टन डायनॅमिक्स वाटतं अमेरिकेतली अनेक ह्याच्यात रोबोट्समध्ये प्रगती तर बऱ्यापैकी झाली. तरीसुद्धा खूप म्हणजे माणसाच्यापेक्षा खूपच कमी आहे. पण तरीसुद्धा बऱ्यापैकी प्रगती. पण त्या काळात ते काही भयंकर नव्हती. तसंच ज्ञान जे आहे ना, ज्ञान, त्या ज्ञानाच्या बाबतीत कसं हे करायचं. आज AI कसं काम करतं सांगेन मी. पण त्या काळात त्यांना वाटलं आपण रूल्स देऊ, रूल बेस्ड सिस्टम, म्हणजे सगळ्यात प्रोग्राम लिहू, ज्ञान हे एका प्रोग्राममध्ये बसवूया आणि ते कम्प्युटरच्या यंत्रात घालून टाकू. म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर कसं काम करतो, वकील कसं काम करतो, इंजिनियर कसं काम करतो, ऑइल एक्सप्लोरेशनचे एक्सपर्ट्स कसे काम करतात, हे सगळं बघायचं. त्याचे रूल्स घालायचे. म्हणजे डॉक्टरच्या जर का ताप आला असेल तर हे इफ बॉडी एक देन दिस, इफ फिवर देन दिस, इफ फिवर अँड बॉडी एक देन दिस. मग कम्प्युटरच्या इफ देन लँग्वेजमध्ये ते बसवायचं आणि तो प्रोग्राम तिथे घालायचा. आणि समजा एक आठवडा ते गोळ्या घेतल्या तर नाही बरं वाटलं तर मग देन टेक एन एक्सरे किंवा टेक एन ECG वगैरे. त्यांनी नाही बरं वाटलं तर टेक MRI. ते डॉक्टर ज्या तऱ्हेने जाईल ते सगळं ज्ञान आपण इफ देनच्याच भरायचं, रूल बेस्ड. तर ते करून त्यांनी बघितलं एक्सपर्ट सिस्टम्स निघाल्या त्यावेळेला, बऱ्याच क्षेत्रातल्या निघाल्या. आणि त्यावेळेस ज्ञान कसं भरायचं ह्याच्यावर मी नॉलेज रिप्रेझेंटेशनवरती बरीच पुस्तकं माझ्याकडे त्यावेळी होती. म्हणजे त्याच्यावरती बरीच डेटा स्ट्रक्चर्स कुठले असावी, त्यावेळेस प्रोलॉगसारखा भाषा वापरल्या जायच्या त्यावेळेला. याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स करता प्रोलॉग ही खूप महत्त्वाची भाषा होती त्या काळात. तर ते सगळं त्यातनं आम्ही सगळे गेलेलो. त्या काळात तसं वाटलं की अरे आपण नॉलेज, माणसाचं नॉलेज आपण ह्याच्या यंत्रामध्ये घालतोय. म्हणजे आयडिया अशी की रुग्णाने जावं आणि सांगावं की माझं अंग दुखतं आहे आणि मग त्यांनी सांगा अंग दुखतं, ठीक आहे मग अंको गोळी घे वगैरे, असं त्या ज्ञानातनं जाऊ. इफ देन स्टेटमेंटमध्ये जायचं आणि उत्तर शोधून त्याला सांगायचं. असं तरी पुन्हा सांगायचं आठवडाभर झाला माझं काही होत नाही, मग तो म्हणलं ठीक आहे ECG काढतो. आपण दिलेल्या रूल्सप्रमाणे तो बघणार. आता त्यात सुद्धा एक बारीक ह्युरिस्टिक्स होतं की त्यात तो काही नवीन गोष्टी शिकू शकेल. म्हणजे समजा रोगाने सांगितलं की असं असं होतं आहे, मग तो त्यातला आतला अल्गोरिदम पुन्हा आपोआपच बदलू शकेल का, असे काही अटेम्प्ट झाले होते. पण तरीसुद्धा रूल बेस्ड होतं. त्याला सिम्बॉलिक AI म्हणतात किंवा टॉप डाऊन अप्रोच म्हणतात त्या तिघांना. आणि त्यात प्रगती काही भयंकर होऊ शकली नाही. कारण काय झालं की नवीन नवीन विकार निर्माण झाले, नवीन नवीन औषधं निर्माण झाली, नवीन नवीन टेस्ट आल्या, MRI आलं, CT स्कॅन आलं, अमुक आलं तमुक आलं. तर दरवेळी तो प्रोग्राम बदलावा लागायचा ना. म्हणजे सातत्याने त्यात बदल करतात. त्याच्याशी हे औषध दे, त्याच्याशी हे, त्याचे साईड इफेक्ट कळलेले आहेत, आता नवीन औषध आलेलं आहे, हे सातत्याने हे बदलत बसायचं. आणि ही प्रोसेस पुन्हा खूप मेकॅनिकल वाटते. म्हणजे इंटेलिजन्स म्हणजे भावना शब्द असणार नाही. भावनाचा आत्ताही प्रश्न आहे तो, तर त्याकडे फार उत्तम प्रश्न आहे. आपण त्याच्याकडे नक्कीच येऊ. सी आत्ताच अनसॉल्व प्रश्नाला म्हणता येईल. म्हणजे अनसॉल्व म्हणण्यापेक्षा कित्येक बाबतीत शंका येणारे प्रश्न म्हणजे भावना, क्रिएटिव्हिटी अँड कॉन्शियसनेस, ह्या 3 गोष्टींवरती काय चर्चा चालू आहे. त्याच्याकडे आपण येऊ शेवटी. फार चांगला प्रश्न आहे. पण कारण भावना आजच्या ह्याला आहेत की नाही हा प्रश्न आहे. पण ते रूल बेस्ड होतं सगळं आणि ते फार चाललं नाही. म्हणजे कमी चाललं असं म्हणू आपण. काही बाबतीत यशस्वी झालं. सायकोलॉजिकल थेरपीसाठी एक एक्सपर्ट सिस्टम काढली होती. त्यात तो मानसिक ह्याचा तो सांगतो की मला असंच वाटतंय, मला नैराश्य वाटतंय. मग तो हो का नैराश्य का वाटतंय, मग तूच काही ते सांगतो. मग त्याला
तो उत्तर देतो. असं करत तो थेरपीची सेशन्स घेणारं एक एक्सपर्ट सिस्टम निघाली होती. एलायझा अनेक वेगवेगळ्या निघाले, पण त्याचं लिमिटेड सक्सेस होतं. तेव्हा AI विंटर्स आले त्या कामाला. लोकांना भयंकर त्यात काही फार तथ्य नाही. आपण फार स्वप्न बघितली होती, ते काही फार जात नाही पुढे असं वाटलं. त्याच काळामध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये थोडंफार काम चालू झालं होतं, विचार चालू झाला होता. त्याच वेळेला न्यूरल नेटवर्कची वेळी कल्पना निघाली होती. परसेप्ट्रॉन नावाचा एक प्रकार त्याने काढला होता. म्हणजे पण त्यात आता मी रोझनब्लॅट नावाच्या माणसांनी, नंतर मग ते पुढे तो नेला काही माणसांनी आणि ते नेटवर्क्स तयार केली. पण तरी ते कशातरी ज्ञान घ्यावं ते काही कळत नव्हतं. त्याची गंमत अशी झाली की म्हणजे 2000च्या सुमाराला म्हणजे एकाला एक ब्रेनवेव्ह आली. मला वाटतं कॅनडामध्ये उदाहरणार्थ हे जे आहे म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्स दोघांचं राज्य असल्यामुळे हजारो डॉक्युमेंट्स तिथे फ्रेंचमधनं इंग्लिशमध्ये, इंग्लिशमधनं फ्रेंचमध्ये ट्रान्सलेट करावं लागायचे. त्यासाठी शेकडो हजारो माणसं रोज, कारण खेडेगाव, तालुका, जिल्हापर्यंत सगळी जी आहेत ती सगळी अशी ट्रान्सलेट करावं लागली. सगळी गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स ती करायला हजारो शेकडो लोक बसलेले असायचे तिकडे. आणि त्यावेळेला ते हे आपल्याला ऑटोमॅटिकली करता येईल का? मग त्यांना पहिल्यांदा पुन्हा सिम्बॉलिक AI का टॉप डाऊन सगळं त्यांनी करायला सुरुवात केली. हा इंग्लिश शब्द असेल तर हा फ्रेंच शब्द, हा फ्रेंच शब्द असेल तर तो इंग्लिश शब्द, इफ दिस वर्ड देन दॅट वर्ड, म्हणजे पुन्हा इफ देन सगळं प्रोग्राम आपल्याला लिहिता येईल का, असं जे सगळं आहे ना ते त्यांनी करता येईल का असं. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की करणं भयंकर अवघड आहे. कारण ट्रान्सलेशन म्हणजे ट्रान्सलिटरेशन नव्हे, फक्त शब्दाला शब्द नाही, त्या शब्दाचा कॉन्टेक्स्ट महत्त्वाचा असतो. आता बँक म्हटलं की आपण पैसे भरतो ती बँक का रिव्हर बँक आहे, किंवा ॲपल म्हटलं की ॲपल ही कंपनी आहे की ॲपल सफरचंद आहे, किंवा यू आर एन ॲपल ऑफ माय आय, हे इंग्लिशमधलं एक फ्रेज आहे किंवा तू आवडता आहेस माझा. आणि तसं प्रत्येक शब्दाचं त्याचं कॉन्टेक्स्ट प्रमाणे त्या शब्दाचा अर्थ बदलतात. LLM त्याला लार्ज लँग्वेज मॉडेल जे नंतर निघालं त्याच्याविषयी बोलू आपण, त्यामध्ये या कॉन्टेक्स्टला महत्त्व आलं की तुम्ही फक्त शब्द बघून का त्या मागली गेलेले पलीकडे शब्द बघा, तर कॉन्टेक्स्ट बघा. आणि फक्त एका वाक्याचं नाही, एका वाक्याचा इतर वाक्यांचे संबंध बघा, पॅराग्राफशी, हे जे सगळं आहे की नाही. तर ते आता उदाहरण LLM मध्ये तुम्ही एक प्रश्न करतो तो बरं का प्रश्न, आणि सगळ्यात तुम्ही एक प्रश्न विचारलात की फुटबॉलमधले रूल्स सांगा बरं का, की तू फुटबॉलनं काय धड काहीतरी रूल सांगेल. सगळ्यात छोटे म्हणतो तुम्हाला फुटबॉलमध्ये अंपायर कसे सिलेक्ट करतात हे सांगू का, असं तू मला विचारतो बघा. तुम्ही काय म्हणता त्यावेळेस सांगतो मी सांग असं म्हटलं, तुम्ही सांग, पुन्हा तो पूर्ण वाक्य रिपीट करतो, सांग म्हणल्यानंतर सगळं रिमेंबर करतो की मी कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय, कॉन्टेक्स्ट लक्षात येतं. म्हणजे आत्तापर्यंत सगळ्या उत्तराचा आणि पूर्वीच्या प्रश्नाचा जो कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवतो, आणि सांग म्हटलं तर लक्षात येतं की मी जो प्रश्न विचारला त्याला जो उत्तर सांग म्हणतोय, आणि मग तो अंपायर कसं सिलेक्ट करायचं हे तो सांगायला. हा जो सगळा प्रश्न कॉन्टेक्स्ट तो शब्द तो नंतर आला. तर आता पुन्हा मूळच्या की कॉन्टेक्स्टमुळे शब्दाचा अर्थ बदलतात. त्यामुळे फक्त शब्दाला शब्द रिप्लेस करून चालत नाही. हे लक्षात आल्यानंतर मग त्यांनी विचार करायला सुरुवात केली की माणसं शिकतात कशी, मग मुलं शिकतात कशी. लहान मुलाला आपण काय व्याकरणाचं हा करता, हा कर्म, क्रियापद किंवा व्याकरण डिक्शनरी हे पाठ कर म्हणून तर सांगत नाही. लहान मुलगा फक्त ऐकतो हजारो लाखो शब्द वाक्य, आणि ऐकून तो मनामध्ये ग्रामरचे रूल्स फॉर्म करतो. व त्यांच्या लक्षात आलं आपल्याला डेटावरनं शिकवता येईल का. आत्ता पण आपण रूल्स देत होतो, आपण फक्त जर का ताप आला तर अमुक हिरो असं शिकवतो, त्याच्याविषयी डेटावरनं आपल्याला शिकवता येईल का हे त्यांच्या डोक्यात आलं. मी एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे, आणि त्याचं 3 सुपरवाईज, अनसुपरवाईज, रिइन्फोर्समेंट असे 3 वेगवेगळे भाग आहेत. पण त्यातले 2 भाग सांगतो. म्हणजे सुपरवाईज लर्निंगचं सांगतो की उदाहरणार्थ आम्हाला कोण पास होईल हे प्रेडिक्ट करायचं आहे. तर त्याचं मला समजा 3 हे दिले की त्याचा ॲप्टिट्यूड स्कोअर तुम्हाला दिलेला आहे, त्यानंतर तुम्हाला त्याचं अटेंडन्स स्कोअर दिलेला आहे, अटेंडन्स किती आहे, ॲप्टिट्यूड स्कोअर दिलेला आहे, अटेंडन्स स्कोअर दिलेला आहे, आणि त्यांनी किती तास अभ्यास केलेला आहे, हे 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आणि यू हॅव टू प्रेडिक्ट की तो पास होईल की नाही. आता एक जर सिम्बॉलिक किंवा टॉप डाऊन अप्रोच वापरायचा झाला तर आपण रूल सांगू त्याला की इफ नंबर ऑफ आवर्स स्टडीड इज ग्रेटर दॅन अमुक अमुक, अँड इफ
ॲप्टिट्यूड स्कोअर इज अमको अँड इफ वगैरे असं सगळं करून देन ही इज लाईकली टू पास, असं आपण नियम त्याच्यात घालू Rule base, हां. आणि त्यानंतर सगळ्या माणसांचा डेटा जर का दिला तर प्रत्येक माणूस ह्याच्यात तो घाललेला सांगेल पास का नाही होण्याची शक्यता की नाही. दिस इज रूल बेस्ड सिस्टम. आता काय झालं की आता आपण 1000 किंवा 10,000 जितका डेटा जास्त तेवढं चांगलं बरं का याच्याकडे, जितका डेटा जास्त तेवढं चांगलं AIला लक्षात ठेवा. 1000 किंवा 10,000 विद्यार्थ्यांचा आपण डेटा दिला, किती तास का त्याने अभ्यास केला, किती त्याचा ॲप्टिट्यूड टेस्ट करता, किती अटेंडन्स होता आणि इतरही सगळा डेटा त्याला दिला आणि त्यानंतर पास झालेत का नाही झालेत हा रिझल्ट पण दिला. म्हणून त्याला सुपरवाइज लर्निंग म्हणतात. कारण त्याला लेबल असं म्हणतात, म्हणजे जो रिझल्ट आहे आपला त्याला लेबल म्हणतात. तो पण दिला. 10,000 विद्यार्थ्यांचा आपण डेटा दिला की त्यांनी अभ्यास किती केला, त्याचा ॲप्टिट्यूड टेस्ट स्कोअर किती होता, IQ हे काय होतं वगैरे सगळं, आणि ते पास झाले की नाही. आणि मग त्याला सांगतात आता तू यातले संबंध शोध. आणि तो रूल्स काढतो. जसं मी मागाशी लहान मुलाचं सांगितलं, तो रूल्स काढतो की अरे याच्यामध्ये ज्याचा ॲप्टिट्यूड ह्याच्यापेक्षा जास्त आहे, ज्यांनी इतके त्याचा जास्त अभ्यास केला, ज्यांनी हे केलं, तो पास होण्याची शक्यता 95% आहे. हा रूल तो काढतो. दिस इज मशीन लर्निंग. पण ह्याला सुपरवाइज लर्निंग म्हणतात, कारण आपण त्याला उत्तर पण दिलेलं आहे. आत्तापर्यंत आपण काय करतो, इनपुट देत होतो. बेसिकली आपण रूल देत होतो आधी, रूल मी प्रोग्राम देत होतो, इनपुट देत होतो की मला ताप आलेला आहे, आउटपुट तू ही गोळी घे. सो इनपुट देत होतो, प्रोग्राम देत होतो, तो आउटपुट ही गोळी दे. आता काय झालं की मी समजा 10,000 पेशंट्सचा समजा डेटा दिला की त्याला ताप आला होता, हे बोटे होतं, अशा हजारांनी त्यांनी कुठली गोळी घेतली हे पण दिलं आणि तू शिक म्हटलं की तो त्याच्यावर हे करेल की ताप आला असेल तर ही गोळी घे, तो नियम आपोआप फॉर्म करेल. त्यानेच नियम फॉर्म, त्यांनी दिस इज मशीन लर्निंग की त्यांनी पॅटर्न ओळखला. आता ते पॅटर्न ओळखण्याकरता मग स्टॅटिस्टिक्स लागतं. का तुम्ही कल्पना करा की असे 3 तुम्हाला किती अभ्यास केला काय, असे तिघांचं तुम्हाला आणि पास झालं की नाही हे शोधायचं समजा, तर ते शोधण्याकरता तुम्हाला बरंच स्टॅटिस्टिक्स लागेल. म्हणून स्टॅटिस्टिक्स भयंकर महत्त्वाचं आहे. 2च जर का हे असतील की फक्त किती अभ्यास केला आणि पास होऊन जातं, तर कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन एकाने तुम्ही काढता येतं. कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन तुम्हाला माहीत असेल की बेसिकली 0 असेल तर काही संबंध नाही, 1 असेल तर खूप संबंध आहे. जितका तो मनुष्य अभ्यास करेल तितका तो पास होण्याची शक्यता जास्त. उदाहरणार्थ अभ्यास किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणा, 2च व्हेरिएबल जर का असतील टेक्निकल भाषेत किंवा अभ्यास किती केला आणि पास होण्याची शक्यता, तर तो बरोबर त्यातलं कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काढेल की बाबा त्याचं किती कोएफिशियंट, आणि त्याच्यानं तो काढेल की बाबा ते 0.65 0.95 R त्याला म्हणतात, आणि त्याच्यावर मग अभ्यास किती केला याच्यावर तो प्रॉबिलिटी सांगू शकेल. 2च व्हेरिएबल असतील तर. पण अभ्यास ॲप्टिट्यूड टेस्ट 3 असतील तर स्टॅटिस्टिक्स थोडं कॉम्प्लेक्स होतं आणि अनेक रिग्रेशन वगैरे बरीच त्यात मेथडॉलॉजीज आहेत स्टॅटिस्टिक्सच्या. म्हणून स्टॅटिस्टिक्स महत्त्वाचं होतं. पण दिस इज कॉल्ड सुपरवाइज लर्निंग. आणि सुपरवाइज लर्निंगमुळेच माणसं इमेज शिकायला सुरुवात केली, म्हणजे इमेज ओळखणं. तुम्ही कुत्रा आणि मांजर ओळखता म्हणजे काय करता, कसं ओळखता, तर तुला एक उदाहरण म्हणून सांगतो. म्हणजे सुपरवाइज लर्निंगचं आणखीन एक उदाहरण की कुत्रा आणि मांजर कुठल्याही प्राणी ओळखणं, ह्याला इमेज रेकॉग्निशन म्हणतात. ते डीप लर्निंगनी शक्य झालं. डीप लर्निंग हा मशीन लर्निंगचाच भाग आहे. मशीन लर्निंग म्हणजे एक पॅटर्न रेकॉग्निशन, अगदी थोडक्यात. म्हणजे ते जर का तुम्ही इनपुट आणि आउटपुट आणि हे दोन्ही दिलेत, त्याला लॉजिक दिलं नाही, इनपुट आणि आउटपुट दोन्ही दिलेत, मग त्याला ॲप्टिट्यूड अमुक दिले आणि त्याला पास झाला की नाही हा डेटा पण दिला, आणि आता तू लॉजिक काढ म्हटलं, म्हणजे त्यांनी पॅटर्न शोध. म्हणजे पॅटर्न काय आहे की ॲप्टिट्यूड असं असेल तर पास होण्याची शक्यता आहे, यातलं पॅटर्न नसते ना. मांजर कुत्रा ओळखणं म्हणजे पॅटर्नच आहे. कान डोळे त्याला पॅटर्न शोधतो आपण की अरे त्याला सोंड आहे म्हणजे हत्ती आहे वगैरे असं. सो बेसिकली पॅटर्न रेकग्नेशन, 1 3 5 7 पुढचा आकडा कुठला, पॅटर्न आपण शोधतो. आपण ॲप्टिट्यूड टेस्ट घेतो म्हणजे काय करतो, पण बुद्धीचं हे एकच प्रकार आहे. बुद्धी खरं 6-7-8 प्रकारची असते. गार्डनर नावाच्या अमेरिकन सायकॉलॉजिस्ट माझ्या मनात नावाच्या पुस्तकात आहे 8 तऱ्हेचे बुद्धिमत्ता. म्युझिकल इंटेलिजन्स आहे, स्पॅशल इंटेलिजन्स आहे, स्पेसचं जे आर्किटेक्ट्सना, डिझायनर्सना, इंजिनियर्सना असावे लागते. पण आपण नेहमी एकाच तऱ्हेची मोजतो. म्हणजे ऑड मॅन आउट बघा किंवा 1 3 5 7 पुढचा आकडा कुठला, तर अल्टिमेटली आपण पॅटर्न त्याला ओळखता येतो की नाही हे शोधत असतो. सो डेटावरनं पॅटर्न ओळखणं म्हणजेच त्यातले रूल्स शोधणं, म्हणजेच त्यातला प्रोग्राम शोधणं, म्हणजे अल्गोरिदम शोधणं, म्हणजेच मशीन लर्निंग. आता मशीन लर्निंगचा एक भाग हा डीप लर्निंग. आणि डीप लर्निंग म्हणजे काय ते आत्ता मी सांगतो. म्हणजे
की आणि त्याचाच एक फायदा इमेज रेकग्निशन हा एक त्याला फायदा आहे, व्हॉइस रेकग्निशन, इमेज रेकग्निशन आणि इतर अनेक गोष्टी. तर त्याकरता आपण एक कल्पना करू की आपल्या मेंदूमध्ये कोट्यावधी किंवा अब्जावधी न्यूरॉन्सचं जाळं असतं. ते सगळे न्यूरॉन्स एकमेकांशी जोडलेले असतात, खरं म्हणजे जोडलेले नसतात, त्याच्यामध्ये सिनॅप्स नावाची एक फट असते. पण अशी एक कल्पना करू, हे काल्पनिक आहे, हे प्रत्यक्षात असं घडत नाही मेंदूमध्ये. पण समजा मला ही बाटली ओळखायची आहे, हे आपण एक वस्तू कशी ओळखतो पहिल्यांदा, आपण अशी कल्पना करूया की मेंदूमध्ये अशा न्यूरॉन्सच्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत. प्रत्येक पातळीवर हजारो न्यूरॉन्स आहेत. आता न्यूरॉन म्हणजे एक काहीतरी गोष्ट आहे असं लक्षात ठेवा. जसं बीट म्हणजे काय, बीट म्हणजे एक मॅग्नेट असू शकतो, फ्लिपफ्लॉप असू शकतो, काही असू शकतो. पण बीट म्हणजे काय असतं, बीट 0 आणि 1 व्हॅल्यू घेऊ शकतो, त्याला आपण बीट म्हणतो. आणि त्याच्यावर सगळं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आपण आणि डिजिटल वर्ल्ड उभं केलं. तसं एक न्यूरॉन म्हणजे काय, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये कसा रिप्रेझेंट करायचा ते आपण सोडून देऊ सध्या. तो परसेप्ट्रॉन म्हणून मागे निघाला होता आणि त्यात बरेच बदल झाले. पण असे हजारो न्यूरॉन्स आपल्या मेंदूमध्ये समजा एका पातळीवर असतील आणि अशा अनेक पातळ्या जर का असतील, प्रत्येक पातळीवर हजारो न्यूरॉन्स आहेत आणि त्यातला प्रत्येक न्यूरॉन, कुठल्याही पातळीवरचा प्रत्येक न्यूरॉन हा अलीकडल्या पातळीवरच्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे आणि पलीकडल्याही पातळीवरच्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे असं आपण गृहीत धरू. त्याला फुल्ली कनेक्टेड म्हणतो आपण. आणि प्रत्येक पातळी काहीतरी कन्क्लुजन काढते दिलेल्या इनपुटवरनं किंवा अगोदरच्या लेअरमधनं आलेल्या इनपुटवरनं. तो प्रत्येक पातळी काहीतरी कन्क्लुजन काढते. त्या कन्क्लुजनला किती महत्त्व द्यायचं त्याला वेट असं म्हणतात. ते बघून ते पुढच्या पातळी, खरं हे पातळी ठरत, प्रत्येक न्यूरॉनला वेट्स असतात. म्हणजे त्यामुळे हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे मी. आणि त्यात पुन्हा काही गोष्ट ॲड करतात, त्याला बायस म्हणतात. त्यामुळे सध्या कळण्याकरता म्हणून सांगतो, प्रत्येक पातळी हे काहीतरी निर्णय घेते, त्याला किती महत्त्व असते त्याला वेट पण हे करते. पुढच्या पातळी त्याच्या पुढच्या पातळी असं करत करत सगळ्यात शेवटल्या पातळीकडे ते जाते. आता उदाहरणार्थ मला एक वस्तू, कुठली गोष्ट ओळखतो कशी तर पहिल्यांदा आपल्याला इथे काहीतरी आहे हे लक्षात यायला पाहिजे. काहीच जर का नसेल तर पोकळी असेल, काहीतरी आहे म्हणजे त्याला एज, त्याला कडा असतात, कडा. म्हणजे कुठली वस्तू, सजीव निर्जीव कुठली वस्तू असेल त्याला कडा असतात ना. तेव्हा ज्याला एजेस आहेत त्याच्यावर काहीतरी आहे इथे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे पहिली पातळी काहीतरी आहे की नाही शोधेल, त्याला महत्त्व आहेच अर्थात. तर मग त्याला जे काही वेट असेल पुढच्या पातळीला देईल. मग पुढच्या पातळी म्हणेल की हे सजीव की निर्जीव आहे. आता ते फक्त स्थिर बसलं आहे की नाही याच्यावर सजीव की निर्जीव कळत नाही आपल्याला. पण उडत जर का असेल तर ते सजीव हे नक्की आहे. अर्थात विमान पण उडतं, पतंग पण उडते. त्यामुळे ते सगळं कॉम्प्लेक्स आहे बरं का हे सगळं. पण समजा तो उडतोय की नाही म्हणलं तो सजीव असण्याची शक्यता, म्हणतो प्रॉबॅबिलिटीत बोलतात की सजीव असण्याची शक्यता इतकी आहे. मग तिसऱ्या पातळीमध्ये तो म्हणत त्याला चोच आहे की नाही, त्याला चोच आहे म्हणल्यानंतर तो पक्षी आहे, मग तो चोच लाल आहे. मग पुढच्या पंख बघेल, पंख हिरवे आहेत. असं करत करत सगळ्यात शेवटी पातळीमध्ये तो पोपट आहे. ना अशा तऱ्हेने आपण गोष्टी ओळखतो स्वतः ब्रेनमध्ये. अशी कल्पना करूया. प्रत्यक्षात ह्याच्यापेक्षा कॉम्प्लेक्स प्रोसेस होते. पण तर हे आपल्याला कृत्रिम तऱ्हेने करता येईल का, म्हणून त्याला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क असं म्हणतात, ANN. त्यांनी अशा पातळ्या निर्माण केल्या. प्रत्येक पातळीवर हजारो न्यूरॉन्स आणि प्रत्येक न्यूरॉन पुढच्या पातळीतल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे आणि अगोदरच्या पातळीचं पण प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेलं आहे. आणि या अनेक पातळ्या, प्रत्येक पातळी काहीतरी डिसिजन घेते, पुढच्या पातळीला पाठवते, त्या पुढच्या पातळी असं करत करत आणि ती किती महत्त्वाचं आहे ह्याला वेट देते आणि त्याच्यावरून ती पुढच्या पातळीला हे करते. तर आता उदाहरणार्थ मी समजा मांजराचं चित्र दाखवलं आणि त्याला मांजर ओळखायला सांगितलं. असं कल्पना करी, पहिली पातळी काही आहे की नाही बघते. मग दुसरी पातळी त्याला ते सजीव आहे की निर्जीव आहे ते बघेल, त्या हालचाल करते. मग तिसरी पातळी बघेल की ते पाय किती आहेत. मग 4 पाय आहेत म्हणलं तर हत्तीची प्रॉबिलिटी 30%, कुत्र्याची 20%, मांजरीची 10%, असं काय काय तू कर, काहीतरी बेस प्रॉबिलिटीज काढून तो पुढच्या पातळीकडे पाठवेल. त्याला वेट किती असं धरून त्याच्या पुढच्या पातळी तो कान बघेल, मग डोळे बघेल, बस एक पातळी व्हिस्कर्स बघेल. आता व्हिस्कर्स हत्तीला नसतात पण मांजराला असतात. तेव्हा त्या पातळीला सगळ्यात महत्त्व जास्त दिलं पाहिजे, पण त्याने महत्त्व कमी दिलं, वेट्स कमी दिली त्याला आणि पुढच्या पातळीकडे पाठवलं. असं करत करत सगळ्यात शेवटल्या पातळीने समजा कन्क्लुजन काढलं की हत्ती असण्याची शक्यता 50%, चुकीचं कन्क्लुजन काढलं. कुत्रा असण्याची 12% आहे, मांजर असण्याची 18% आहे, असं काय काय त्यांनी काढलं. तर आपल्याला कळतंय की अरे
त्यांनी उत्तर प्रॉबिलिटीज उत्तर दिलं हत्ती असण्याची शक्यता सगळ्यात जास्त आलेली आहे. मग चूक आहे, आपण दाखवलंच विचार मांजराच आहे. मग तो करतो काय की तो पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करतो आणि वेट्स बदलतो. मग त्याला कळतं की विस्कर्स जे त्याला त्याची वेट आपण जास्त दिली पाहिजे. हे काल्पनिक उदाहरण आहे, म्हणजे प्रत्यक्षात ते पिक्सेलच्या लेवलला चालतं आणि ते जास्त कॉम्प्लेक्स आहे प्रकारचं. वेट्स आणि बायस मिळून त्याला पॅरामीटर म्हणतात. पण आत्ता पण त्यात इतक्या ह्याच्यात शिरायला नको, पण कल्पना आपल्याला यावी म्हणून सांगतोय. मग पुन्हा वेट्स बदलतो आणि ज्याला आपल्याला जास्त वेट्स द्यायची तिथे ते वेट्स जास्त करतो. मग तो जास्त इनफॅक्ट जास्त करायची का कमी करायची हे पण त्याला कळत नाही, त्याला काही माहीत नसतं ना. तेव्हा त्याला तो पहिल्यांदा वेट्स बदलून बघतो. आणि आता मांजराची प्रॉबिलिटी किती आलेली आहे? मागच्या वेळी 18% होती, आता 12% आली आहे का 11% आली आहे का 24% झाली? म्हणजे वाढली आहे का कमी झालेली? ते वाढली जर का असेल तर आपण वेट्स योग्य तऱ्हेने बदलतो, त्याला कळतं. मग त्याच तऱ्हेने तो आणखीन बदलत राहतो. असं करत 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 सगळ्यात शेवटच्या पातळीला जेव्हा तो मांजर असण्याची शक्यता 95% असं म्हणेल, तेव्हा आता ह्या मांजर ओळखायला तो शिकलेला आहे असं. सो वेट्स ॲडजस्ट करणं आणि पुन्हा पहिल्यापासून सुरू करून वेट्स बदलत जाणं आणि सगळ्यात शेवटल्या पातळीने ते योग्य तऱ्हेने ओळखणं, ह्याला बॅक प्रॉपगेशन अल्गोरिदम म्हणतात. हा जेफ्री हिंटननी काढला आणि त्याला 2 वर्षापूर्वी नोबेल प्राईज मिळालं फिजिक्स याच्याबद्दल. कारण झालं असं की 2013 साली, हे फार महत्त्वाचं वर्ष आहे, 2013 साली ह्याला डीप लर्निंग अल्गोरिदम म्हणतात बाय द वे. कारण याच्यात जेवढा पातळ्या जास्त ना, हा मशीन लर्निंगचाच भाग आहे. अल्टिमेटली पॅटर्न रेकग्निशन म्हणजे मशीन लर्निंग, डेटावरनं ओळखणं. त्याच्या अगोदर रूल्स देऊन काम करणं असं होतं. आता रूल्स देऊन नाही, आता डेटावरनं रूल्स बनवणं, उलटं डोक्यावरती उलटं केलं म्हणजे मशीन लर्निंग झालं. आणि मग आता मशीन लर्निंग आणखी उदाहरणार्थ कर्ज मंजुरी द्यायची की नाही, कर्ज मंजुरी द्यायची की नाही हे ठरवताना हे म्हणजे की जर का त्याने आत्तापर्यंतची कर्ज फेडलेली असतील, इफ देणेच करायचं आत्तापर्यंत फेडलेले असतील, जर का त्याचा पगार ह्याच्यापेक्षा जास्त असेल, जर का तो वगैरे वगैरे, तर सगळे इफ देण्याचे सगळे रूल्स करून तर त्याचे कर्ज मंजूर व्हावे. हे आपण सिम्बॉलिक किंवा टॉप डाऊनचं. पण त्याच्याऐवजी आत्ता म्हणजे 1000 लोकांची संबंध, त्यांची क्रेडिट रेटिंग, त्यांनी पूर्वी कर्ज घेतलं आहे का, त्यांनी पूर्वी परत केलेलं आहे का, त्याचा पगार किती आहे, त्याचं असे सगळे पॅरामीटर्स देऊन त्यांचं कर्ज मंजूर झालेलं आहे की नाही हा पण डेटा जर का दिला तर तो लगेच त्याच्यावर रूल्स बनवू शकतो की कोणाचं कर्ज मंजूर करायचं की नाही. आता लक्षात आलं की ह्या मशीन त्याला आणि सुपरवायझर लर्निंग, कारण आपण इनपुट आणि आउटपुट दोन्ही दिलेले आहेत. आता आणि म्हणूनच हे ओळखणं, इथं मांजराचं चित्र दाखवलेलं आहे आपण, त्याला लेबल असं म्हणतात, म्हणून ते सुपरवाइज लर्निंग आहे. आणि त्यावेळेस अनेक लेयर्स बंद गेल्यामुळे तो मशीन लर्निंगचा भाग आहे, पण अनेक लेयर्स असल्यामुळे त्याला डीप लर्निंग म्हणतात. एवढंच भाग आहे. आणि डीप लर्निंगचाच भाग एक LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल, जे ChatGPT वगैरे आहेत. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मशीन लर्निंग, रोबोटिक्स वगैरे असे अनेक भाग येतात. त्या मशीन लर्निंगमध्ये डीप लर्निंग येतं आणि डीप लर्निंगमध्ये LLM येतं. असं ते संबंध ते भाग येतं, त्याचं स्ट्रक्चर आहे. पण आता काय झालं की डीप लर्निंगमुळे इमेज रेकॉग्निशन 2013 साली इमेज नेट नावाची एक स्पर्धा झाली. आणि त्या स्पर्धेमध्ये जगातल्या अनेक लोकांनी भाग घेतली होती. त्यावेळेस जेफ्री हिंटनने पण भाग घेतला होता आणि जेफ्री हिंटनला सगळ्यात जास्त मार्क्स मिळाले. आणि त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं रे ते इमेज रेकॉग्निशन ह्याच्यामुळे शक्य होणार आहे. आणि इमेज रेकॉग्निशन वॉज अ ॲब्सोल्यूट रेव्होल्युशन. कारण एकदा तुम्ही इमेज रेकॉग्निशन करायला लागलात की सगळे सजीव तुम्ही रेकॉग्नाइज करू शकता, सगळे निर्जीव, सगळ्या वस्तू, सगळे ग्रहतारे, सगळे फेसेस, हे जर का तुम्ही रेकॉग्नाइज करू शकलात म्हणजे डोळ्याचं प्रायमरी काम केल्यासारखंच झालं. नाही, डोळ्याचं आणखीन जास्त प्रोसेसिंग, रेकॉग्निशन कॅमेराचं झालं, पण तरी त्यात नाही, फक्त कॅमेरा नाही, बरोबरच म्हणतो की त्याच्यापेक्षा पुढचं झालं, पण आणखीनही डोळा कामं करतो. तर आता ह्याच्यामध्ये झालं काय की आता डॉक्टरांचं काम, उदाहरणार्थ माउथ कॅन्सर झालेले 1000 पेशंट दाखवले आपण आणि त्यांना माउथ कॅन्सर झाला हे सांगितलं, म्हणजे सुपरवाइज लर्निंग. असे पेशंट म्हणजे इनपुट आणि आउटपुट दोन्ही दिले, फोटोही दाखवला आणि त्याला झालेलं आहे आणि त्यांना शिकवलं चौक्यात. आता तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि मला 1001वा पेशंट दाखवला तर ओळखतो माउथ कॅन्सर झालं म्हणून. आता इथे काय माउथ कॅन्सर करायचं ओळखतं आहे, आपल्याला माहिती आहे, तंबाखूची चित्र बघतो हे सगळं. पण अनेक विकार आहेत, इव्हन माउथ कॅन्सर सुद्धा असेल की जर फक्त एकावरनं ओळखता येत नाही, इथं तर अनेक पॅरामीटर्स असतात. ब्लड रिपोर्ट, ब्लडमध्ये हिमोग्लोबिन अमुक असेल, एक्सरेमध्ये इथे काहीतरी पॅच असेल, MRIमध्ये असं असेल, ECGमध्ये काहीतरी वेगळं असेल. पण हे सगळे लकीली सगळे डिजिटल आहेत. तेव्हा आपण हे सगळे फीड केले पेशंटचे आणि समजा कोलायटिस किंवा कुठला तरी विकार आहे, त्या विकारामध्ये हिमोग्लोबिनची लेवल एवढी असते की या रेंजमध्ये असते,
एक्सरेमध्ये अमुक दिसतं, ECG मध्ये अमुक दिसतं, असं सगळं समज. तर पुन्हा पुन्हा हे ढोबळपण सांगू, अत्यंत ढोबळ आहे खरं. म्हणजे प्रत्यक्षात खरंच वेगळं होतं हे, पण कॉम्प्लेक्स फक्त आपल्याला इमॅजिन करता म्हणून सांगतो. समजा एक पातळी ब्लड रिपोर्ट बघते, दुसरी एक्सरेकडे बघते, तिसरी ECG बघते, चौथी MRI बघते समजा, आणि फक्त फोटोकडे बघते समज. असे सगळे वेगवेगळ्या पातळ्या वेगवेगळं बघतायत. आणि आपण एक कोलायटिस किंवा कुठला एक विकार ओळखायला दिला आणि त्यांनी पुन्हा सुपरवाइज लर्निंग त्याला, आणि कोलायटिस 1000 पेशंट दाखवले की हा कोलायटिस आहे म्हणून, आणि त्याला पण रूल्स दिले. रूल्समध्ये आपण काय काय शिकवायचंच माहिती आहे आपल्याला, आणि त्यांनी ते चुकीचं काहीतरी विकार त्यांनी प्रिडिक्ट केला की अरे नाही नाही तू ब्लड रिपोर्टकडे नीट बघत नाही आहेस, मग तिथलं वेट वाढवायची थोडक्यात. मग ही वेट्स सगळी बदलत 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 त्याला शिकवण्याचा ट्रेनिंग द मॉडेल म्हणतात. भरपूर डेटा द्यायचा आणि त्या डेटावरनं त्याला ते ओळखायला शिकवायचं. तर ते ओळखायला जर का शिकवलं की त्याला तो विकार ओळखता येईल ना, की अरे ब्लड रिपोर्टमध्ये तू बघितलं नाही, ते एक्सरेमध्ये तू ते बघितलं नाही, त्याला वेट जास्त दे वगैरे असं कळलं मी काय म्हणतो. तर हे एकदा झालं की त्याला तो विकार, एक विकार ओळखता आला तर 500 विकार ओळखता येईल. मग उद्या डायग्नोसिसचं काय होईल, म्हणजे क्रांतिकारक का, म्हणजे ड्रायव्हरलेस कार्ससुद्धा आज डीप लर्निंगशिवाय शक्यच नाही. फेस रेकग्निशन, समोर दगड आहे का, पोलीस आहे का, ट्रॅफिक सिग्नल आहे का, काय आहे, हे सगळं ओळखता आलं पाहिजे ना. या सगळं इमेज रेकग्निशनमुळे ते शक्य होतं. आणि मग दगड आहे म्हटल्यानंतर मग फक्त सेन्सरनी ब्रेक लावणं ही ट्रिव्हियल गोष्ट आहे. सो बेसिकली झालं काय, आणि त्याच्यात मग आता बुकिंग करताना आपण फोटो पण देऊन बुक केलं एअरलाईन्समध्ये किंवा हॉटेलमध्ये, तर तुम्हाला डायरेक्टली हॉटेलच्या रूममध्ये जाता येतं, आणि हॉटेलच्या रूममधला कॅमेरा पण तुमचा फोटो घेतो, तो मॅच झाला की दार आपोआप उघडतं. सो म्हणजे कम्प्लीट आज रोबोटिक पूर्ण हॉटेल आहे एक ह्याच्यात जपानमध्ये. इंग्लंडमध्ये एक पूर्ण शाळा आहे, शिक्षकच नाही. चीनमध्ये एक हॉस्पिटल आहे, तर ते डॉक्टर्स पण आहे, सगळं AI चालवतं. हे आता अजूनही रुडिमेंटरी आहे सगळं, पण एक 10, 20, 30 वर्षात हे सगळं शक्य होणार. हे हे जग संपूर्ण, आणि त्याला फेस रेकग्निशननी आपल्या सगळ्याचे फेसेस, सगळे जे गुन्हेगार आहेत त्या सगळ्या गुन्हेगारांचे फेसेस जर का ते फोटो काढून त्यांनी ठेवले आणि सगळ्या CCTV कॅमेराजना जोडले ते, तर प्रत्येक CCTV आपण सिग्नलपाशी जर का 50 माणसं उभी असतील, काही स्कूटरवरती, काही कारमध्ये, काही चालत असतील, उभे असतील, तर त्यांचे स्कॅन फाटकन तो करतो, आणि ते कुठल्याही गुन्हेगाराच्या इतकं प्रचंड वेगाने होतं. हजारो गुन्हेगार आत्तापर्यंत जे असतील, काही पॅरोलला सुटले असतील, काही परत गेलेले नसतील, काही किंवा काहींच्या शोधात पोलीस असतील, त्या सगळ्यांची मॅच करून, अरे तो लाल शर्ट, हाफ शर्ट घातलेला स्कूटरवरती, स्कूटरचा नंबर आहे, त्यांनी अमुक गुन्हा केला आहे, ते ताबडतोब करून पुढच्या सिग्नलला तो कळवू शकतो, पुढच्या सिग्नलला तो अरेस्ट होऊ शकतो. हा जो सगळा प्रकार आहे ना, सो 2013 वॉज डीप लर्निंग इयर थोडक्यात, आणि दॅट वॉज ॲब्सोल्युटली रेव्होल्युशन. AIची आत्ता का सुरू झालं, म्हणजे हा जो प्रकार आहे, कारण डीप लर्निंग येईपर्यंत मशीन लर्निंग सुद्धा वॉज अ ग्रेट रेव्होल्युशन, प्रश्नच नाही. पण मशीन लर्निंगमध्ये डीप लर्निंग जेव्हा आलं, आणि त्यामुळे सगळं म्हणजे व्हॉईस आणि इमेज आणि हे जे सगळं सुरू झालं, त्यातनं जी वेगवेगळी ॲप्लिकेशन्स आली, त्यावेळेला लोकांचं ते पॉवर लक्षात आली. तेव्हा त्याच वेळी इंडस्ट्री 4.0 2013 साली हॅनोवरमध्ये डिक्लेअर झालं. सो 2013 वॉज अ लँडमार्क इयर. जसं इंडस्ट्री 1.0, 2.0, 3.0, इंडस्ट्री 4.0 वॉज अ इयर ऑफ 2013. त्याचवेळी डीप लर्निंगचं इमेजनेट आली आणि सगळं. सो दॅट वॉज अ लँडमार्क इयर. नेक्स्ट लँडमार्क इयर वॉज 2017, त्याच्याकडे लार्ज लँग्वेज मॉडेलचं. पण तिथे लोकांना त्याची पॉवर, आणि म्हणून तिथनंच चर्चा सुरू झाली. गेली 12-13 वर्ष AI का लोक करायला लागले, आणि ते सगळं प्रोसेस करायला, स्पेशली लार्ज लँग्वेज मॉडेलला प्रोसेस करायला, मी त्याच्याकडे येईन नंतर. पण 2017 साली जेव्हा लार्ज लँग्वेज मॉडेल आलं, म्हणजे गुगलमध्ये एक पेपर पब्लिश झाला की अटेन्शन इज ऑल यू नीड नावाचा एक पेपर पब्लिश झाला गुगलमध्ये. गमत बघा, पेपर गुगलमध्ये पब्लिश झाला, पण त्यात ते नुसतं झोपलं त्याच्यावर. एक पेपर पब्लिश झाला, त्यांनी काही केलं नाही. पण ते इलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमन या 2 माणसांचं ते लक्षात आलं की हे भयंकर रेव्होल्युशनरी आहे म्हणून, आणि त्यातल्या काही संशोधकांना. आणि त्यांनी म्हणलं की ह्याच्यावर जर का आपण मॉडेल चालू केलं तर आपण, त्यांनी ओपन AI कंपनी काढली, ते इलॉन मस्क होता, मग त्याला काढून टाकला, मग त्याने स्वतः बाजू झाला, आता त्यांनी ग्रॉक काढली वगैरे. पण त्यांनी ते ट्रान्सफॉर्मर मॉडेल त्याला म्हणतात, की ज्यामध्ये कॉन्टेक्स्ट बघायचे जे म्हणालो,
की शब्द फक्त एक शब्द लक्षात घेऊ नका, तो कॉन्टेक्स्ट पूर्ण लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे उत्तरं सगळी तयार करा. ह्या कॉन्टेक्स्टचा विचार करून म्हणजे मागचे पुढचे शब्द बघून आणि पुढचा कुठला शब्द येण्याची शक्यता आहे त्या प्रॉबॅबिलिटीज काढून वगैरे असं सगळं त्यावर ते ट्रान्सफॉर्मर मॉडेल बेस्ड होतं. आता 2013च्या नंतर काय झालं की 2017 साली अटेन्शन इज ऑल यू नीड नावाचा एक पेपर पब्लिश झाला आणि त्या पेपरवर गुगलने स्वतः काही काम केलं नाही. तो गुगलनेच केला. सॅम ऑल्टमन आणि यांनी ओपन एआय नावाची कंपनी चालू केली आणि त्यांनी पहिल्यांदा त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. ह्या ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरचा वापर करून त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली आणि त्याच्यातनं ओपन एआय आपलं ChatGPT हे सगळं सुरू झालं. आणि 2019 पर्यंत डेटा वापरून बघायचं सांगितलं तर अल्टिमेटली डेटा इज ऑइल ज्याला म्हणतात मी, आणि डेटा हा इनपुट म्हणजे डेटा वापरून शिकणं आणि पॅटर्न शोधणं हा अल्टिमेटली हे आहे. पण ते फक्त पॅटर्नवर ते राहिलं नाही म्हणजे तर त्याचे पुन्हा कॉन्टेक्स्टचा संबंध आला. तर आता ChatGPT आत्तापर्यंत फक्त टेक्स्टवरती होतं. आता ते मल्टी मॉडल म्हणजे ते इमेज आणि ऑडिओ आणि व्हिडिओ सगळं, पण पूर्वी आत्तापर्यंत टेक्स्टवरती होतं. तर त्यांनी काय केलं की सगळा डेटा त्याला इनपुट म्हणून दिला. म्हणजे विकिपीडिया, इंटरनेट, सगळ्या वेबसाईट्स, सगळं आपले चॅट्स, आणि त्याच्यावरनं म्हणजे खरं ऑब्जेक्टिव्ह एकच होतं की पुढचा शब्द एक शब्द त्यांनी प्रेडिक्ट करायचा. एवढं एकच होतं बरं का, असं एक शब्द म्हणजे ते एका तऱ्हेने ते ऑटो कम्प्लीटचं एक पुढचं रूप होतं. ऑटो कम्प्लीट मग शेवटी करतं काय, ऑटो कम्प्लीट लार्ज लँग्वेज मॉडेल नाही आहे बरं का, पण ऑटो कम्प्लीट करतं काय. मी समजा म्हणलं की आय एम गोईंग टू असं जर का म्हणालो मी, आत्तापर्यंत अच्युत गोडबोले जसं का चॅट बघितला, आत्तापर्यंत अच्युत गोडबोले दिल्लीला 50% वेळ गेलेले आहेत, नाशिकला 20% वेळ गेलेले आहेत, सोलापूरला 10% असं करत. तर मग मी दिल्लीला जाण्याची शक्यता काय जास्त आहे म्हटल्यानंतर तो आय एम गोईंग टू म्हटल्यावर डेली 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 असं ब्लिंक करायला लागतो आणि आपण तो इनपुट घेतो ओके म्हणजे आणि ते पुढे जातो. मग दिल्ली एक्सेप्ट करतो, म्हणजे तो ऑटो कम्प्लीट करायला म्हणजे पुढचा शब्द सजेस्ट करतो. हे बेसिकली कीपॅडवर जास्त होतं, आपण टाईप करतो ना. हां करेक्ट. तर कीपॅड जास्त होतं. तर मी आय एम गोइंग टू दिल्ली म्हटलं, मी समजा दिल्लीला टू निगोशिएट जर का असेल समजा, किंवा टू काहीतरी खायला जात असेल, काहीतरी पिकनिकला जात असेल वगैरे, मी आत्तापर्यंत समजा निगोशिएशनला गेलो असेल समज, किंवा सरकारच्या ह्याच्यात की IT डिपार्टमेंट, गव्हर्नमेंटच्या IT डिपार्टमेंटशी आत्तापर्यंत 60% वेळेला मी IT डिपार्टमेंटशी निगोशिएट की आय एम गोईंग टू दिल्ली टू म्हटलं की टू निगोशिएट, आणि निगोशिएट विथ म्हटलं की मग तो IT डिपार्टमेंट एक एक शब्द तो पुढे सुचवत जातो. तर आता प्रश्न असा आहे की तो सुचवलेला शब्द पुन्हा इनपुट म्हणून घेतला की मग त्या पुढचा शब्द सुचवतो, तो पुन्हा इनपुट म्हणून घेतला की त्या पुढचा शब्द, असं करत तो वाक्य कंप्लीट करतो. आता हेच तत्व ChatGPTवर वापरलं जातं, पण मोठ्या स्केलवर वापरलं जातं. त्यात फक्त माझे चॅट्स नाही, तर संपूर्ण सगळ्या इंग्रजी कादंबऱ्या, संपूर्ण आत्तापर्यंत सगळं लिटरेचर, सगळ्या वेबसाईट्स ज्या लाखो आहेत त्या वेबसाईटवरचं सगळं मटेरियल, हे सगळं जर का हे केलं ना, तर त्याच्यात एवढा सगळा डेटा तो घेतो आणि त्याच्यावरून तो एक, आता मी काय जे बोलतोय ते टेक्निकली थोडं कॉम्प्लेक्स आहे आणि ते सगळं पूर्णपणे 100% मला त्यातलं सगळं गणित आणि सगळं कळलेलं आहे असं मी स्वतः दावा करत नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कारण ते खरंच खूप कॉम्प्लेक्स आहे. मला तर ब्रॉडली मला माहिती आहे काय चाललं आहे ते, पण ते पूर्णपणे मला ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर कळलेलं आहे असं मी दावा आत्ता करत नाही आहे. पण ते कसं चालतं ह्याची ब्रॉड कल्पना येण्याकरता मी सांगतो, ते मल्टी डायमेन्शनल व्हेक्टर स्पेसमध्ये या सगळ्या शब्दांना रिप्रेझेंट करतं. आता हे जाऊ दे, आपण सध्या फक्त ते एक आपल्याला कळण्याकरता सांगतो की समजा 3 डिमेन्शनल स्पेस झाली आणि त्यामध्ये आपण सगळे शब्द समजा आपण प्लेस करायला सुरुवात केली. आत्तापर्यंत आलेले सगळे लाखो कोट्यवधी शब्द ज्यांचा संबंध जास्त आहे किंवा ज्याच्या पुढे शब्द येण्याची शक्यता, प्रॉबॅबिलिटी जास्त आहे त्यात, आणि ज्यांचे संबंध आहेत हे शब्द एकत्र ठेवलेले आहेत त्या ठिकाणी. मग त्यांचे आता 3 डायमेन्शन XYZ कॉर्डिनेट्स ह्या मल्टी डायमेन्शनल असल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज हे खूप जास्त असल्यामुळे त्याला मल्टी डायमेन्शनल असतं. आणि व्हेक्टरमध्ये डायरेक्शन असते त्याला, कारण त्या पुढचा शब्द. तर आता आपण त्या ह्याच्यात ठेवले समजा फिश, मग फिशरमॅन, मग नेट, मग प्रॉन्स, मग फ्राय, मग करी, हे सगळे शब्द एक जवळजवळ असतील. कारण फिशच्या नंतर कदाचित करी येण्याची शक्यता जास्त आहे, कळलं की फिश फ्राय येण्याची शक्यता जास्त. तर हे सगळे असे शब्द, आता नेट म्हणण्याचा पुन्हा नेट, इंटरनेट,
मग टेनिस, मग टेबल टेनिस, मग नेटच्या जवळ पुन्हा त्याचं एक हे असेल, कळलं का? पण ते वेगळं डायमेन्शन सध्या विचार नको करायला, पण असे सगळे जवळजवळ शब्द जर का ठेवले आपण आणि ज्यांचा काही संबंध नाही, फिश आणि समजा फॅन, तर फॅन दुसरीकडे कुठेच असेल, कळलं की? मग फॅन जर का असेल तर पुन्हा कॉन्टेक्स्ट प्रमाणे फॅन, आता माझे वाचक म्हणून फॅन्स का पंखा वाऱ्याचा फॅन आहे म्हणजे असं, मग त्यावर फॅन जर का असेल तर मग AC अमुक तो असे सगळे शब्द जवळजवळ येतील कडे. फॅन म्हटलं तर मग ब्लेड्स येतील किंवा स्पीड येईल, हे सगळे असे शब्द सगळे जवळजवळ. तर असे ठेवले की आणि त्या प्रत्येक शब्दाला त्याच्या पुढे कुठला शब्द येण्याची शक्यता ह्याच्या प्रॉबॅबिलिटीज ठेवलेल्या आहेत असं आपण गृहीत धरू. समज आत्ता जसं मी नाशिकला जाण्याची दिल्लीला जाण्याची प्रॉबॅबिलिटी ठेवली, तसं प्रत्येक शब्दाच्या नंतर पुढचा शब्द येण्याच्या प्रॉबॅबिलिटीज काय आहेत. आत्तापर्यंत सगळं जे लिटरेचर वाचले, एसेस वाचले, त्या सगळ्यावरून अभ्यास करून त्यांनी त्या प्रॉबॅबिलिटीज मांडल्या, एक गृहीत धरू आपण. आता जे मी प्रॉम्प्ट देतो का, एक प्रश्न विचारतो, तेव्हा तो ह्यातनं जाऊन तो पहिल्यांदा पुढचा शब्द शोधतो त्या प्रॉबॅबिलिटीजमधनं जाऊन. मग तो शब्द तो इनपुट म्हणून घेतो. म्हणजे जसं मी फिश नंतर मग फ्राय येईल, मग फिश फ्राय नंतर मग मी आय एट फिश म्हटलं तर फिश फ्राय येईल, फ्राय तो ब्लिंक करत नाही तेच, तो असं करत करतो एक वाक्य पूर्ण करतो. पुढचं ते वाक्य इनपुट म्हणून घेतो, तर मग पुढचा शब्द करतो, त्या पुढचा शब्द असं करत पुढचं वाक्य पूर्ण करतो. आणि असं करत करत मग पूर्ण पॅराग्राफ पूर्ण करतो, मग पूर्ण पान पूर्ण करतो, मग पूर्ण ते एसे लिहितो, पूर्ण कादंबरी लिहितो. म्हणजे ChatGPT कादंबरी कसं लिहितो, हे कसं लिहितो, तर ह्या सगळ्या अशा आता ह्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स आहे प्रोसेस. खरं म्हणजे मल्टी डायमेन्शनल व्हेक्टर स्पेसमध्ये प्रचंड कॉम्प्लेक्स. पण या सगळं प्रोसेस करण्यासाठी आणि ते पुन्हा बघायला सांगितलं तसं डीप लर्निंगचाच तो एक भाग आहे. त्यामुळे पुन्हा वेट्स आणि बायसेस म्हणजे त्यात पॅरामीटर्स आलेच, त्या प्रत्येक त्याला ट्रेन करावं लागतं. ते ट्रेन करताना सगळे वेट्स बदलावे लागतात, पॅरामीटर्स बदलावे लागतात, आणि ती वेट्स आणि बायसेस मिळून पॅरामीटर्स होतात. ते पॅरामीटर्स बिलियन्स येतो, म्हणजे अब्जावधी पॅरामीटर्स आहेत ChatGPT. तिकडे एवढी टेक्स्ट एवढे शब्द आहेत की ते सगळं ट्रेन करायला आहेत, सगळं त्याचं त्या मॉडेलमध्ये. म्हणून त्याला हजारो GPUs लागतात, प्रोसेसिंग प्रचंड लागतं आणि प्रचंड डेटा लागतो. आणि हे केल्यावर ते मॉडेल ट्रेन होतं. हे ट्रेन करण्याकरता GPUs जे प्रचंड लागतात आणि डेटा लागतो, हा डेटा अमेरिकेच्या मालकीचा असल्यामुळे लार्ज लँग्वेज मॉडेल अमेरिकेत निघालं. कारण आपल्याला नेहमी वाटतं की भारतात का नाही निघालं, तर भारतीय लोक तिकडे जाऊन करतात सगळे. सुंदर पिचाई गुगल चालवतो, त्यांनी आता जेमिनाय वगैरे काढलं, त्यांनी म्हणजे डीप माइंडनी काढलं जे त्यातल्या, आणि ते डेमिस हसाबीसनी काढलं खरं म्हणजे त्यातलं डीप माइंडचा मुख्य आहे तो. पण मुख्य म्हणजे असं की ते का तिकडल्या भारतीय तिकडे जाऊन करू शकतो, भारतात काय मिळू शकतो. कारण डेटा जो आहे, आपण सगळं फेसबुक गुगल सगळं मालकी कोणाची, त्यांची आहे ना. तेव्हा डेटाची मालकी त्यांची. पुन्हा GPUs जे आहेत, म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट त्याला म्हणतात, CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, आपल्या लॅपटॉपमध्ये वापरलं जातं ते. पण त्याची क्षमता खूप कमी असते, GPUची अनेक पटीने असते. कारण GPU अतिशय वेगाने काम करू शकतं आणि पॅरलली काम करू शकतं. एक लक्षात ठेवा की GPU हे म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन किंवा मॅट्रिक्स मॅनिप्युलेशन ज्याला म्हणतो आपण मॅथमॅटिक्समध्ये, ते करण्याची क्षमता GPUमध्ये चिकार असते. आणि इथे सगळी जी वेट्सची जी असतात, म्हणजे प्रत्येक याला A1 X1 + A2 X2 म्हणजे प्रत्येकाला वेट्सने गुणून त्यात बायस मिळवावा लागतो प्रत्येक नोडच्या वेळेला. तर ते करण्याकरता मॅट्रिक्स मॅनिप्युलेशन बरंच लागतं, आणि ते CPUनं करायला लागलं तर प्रचंड वेळ लागेल. पण GPU फार फास्ट होतं, म्हणून GPU लागतो. तर NVIDIA जी कंपनी होती, त्याचा मालक मग तो कोण हुआंग जो आहे तो जेसन, तर तो पहिल्यांदा हॉटेलमध्ये काम करायचा. पण त्यानंतर त्यांनी जी NVIDIA काढली, तर 2000 सालापासून जे मगाशी म्हणालो की मोबाईल कम्प्युटिंगचं जे युग आलं, आणि त्यावेळेला व्हिडिओ गेम्स पण पॉप्युलर व्हायला लागले. आणि पार्लर्समध्ये, इव्हन मोबाईलमध्ये मोबाईल ॲप्स निर्माण झाली आणि अनेक गेम्स, आणि त्या गेम्स करता तुम्हाला GPUs लागायला लागले. मोबाईल नव्हे पण इतर गेम्ससाठी तुम्हाला GPUs लागायला लागले, कारण मोबाईलमध्ये GPUs कमी. पण मुख्य म्हणजे आणि GPUs एवढे पॉप्युलर झाले, गेम्स एवढे पॉप्युलर होत गेले की NVIDIAचे शेअर्स वरती जायला लागले, त्याची डिमांड वाढली. जपान, युरोप सगळीकडे लोक गेम्स खेळायला लागले. आणि गेम्समध्ये काय असतं, गेम्समध्ये व्हिज्युअल हे असल्यामुळे ग्राफिक कार्डचे जे PC यायला, लॅपटॉप यायला लागले, ग्राफिक कार्ड बरोबर. तर ते मुख्य म्हणजे
त्याला स्पीड खूप लागतो कारण त्याला नाही तर चेकड येते इमेज अशी Lag होत- game lag होणं आम्ही म्हणतो त्याला. ते कंटिन्युअस दिसावं, चांगली गेम दिसावी, तुम्हाला अटेन्शन तुमचं राहावं म्हणून त्याच्याकडे तुम्हाला फास्ट प्रोसेसिंग लागतं म्हणून जीपीयूची गरज लागली. आणि त्यामुळे जीपीयूची डिमांड प्रचंड वाढली, त्यामुळे एनव्हिडियाचे शेअर्स पण वाढले, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. आणि त्यानंतर एनव्हिडिया म्हणजे खुश होती, पण जेव्हा ChatGPT आलं तेव्हा लोकांना हजारो जीपीयूज लागायला लागले, 10,000 वगैरे एक मॉडेल ट्रेन करण्याकरता. आणि डेटा लागायला लागला मोठा. हे आत्ता मी सांगितलं ते मॉडेल तयार करण्याकरता, ते केल्यानंतर मग पुढचा शब्द, मग पुढचं वाक्य, मग पुढचा पॅराग्राफ, असं सगळं तो टेक्स्ट तयार करू शकतो. तर ते जे आहे ना त्यासाठी हे जीपीयूज अमेरिकेत एनव्हिडिया कंट्रोल करत होती आणि डेटा पण अमेरिकेत, म्हणून अमेरिकेत सुरू झालं हे. आणि मग मग युरोप, जपान, भारताकडे संबंध हे झाले. डीप सीक जेव्हा आलं चीननी गेल्याच वर्षी जानेवारीमध्ये, त्यावेळेला त्यांनी धक्का दिला की त्यांनी काय केलं की हे जे होतं इतके 10,000 जीपीयूज न लागता त्यांनी फक्त त्याच्या काही फ्रॅक्शन म्हणजे 100 वगैरे असे जीपीयूज वापरले. आणि ते सुद्धा अतिशय कमीच 1000 काहीतरी अतिशय कमीच म्हणजे टॉप लाईनचे जे जीपीयूज होते त्याच्या 1 किंवा 2 खालचे जीपीयूज वापरले, सगळ्यात महाग नव्हते. आणि तरी त्यांनी ChatGPTच्या जवळपास इक्वल, तेवढा एक्झॅक्टली नव्हता पण जवळपास इक्वल असा परफॉर्मन्स करून दाखवला. ते म्हटल्यानंतर आता जीपीयूची डिमांड वाचणार एवढी आम्ही तयार केलेली ओपन आहे, ChatGPT, ग्रॉक आलेलं आहे, इकडे जेमिनाय आलेलं आहे, सगळ्यांचं तर डिमांड कमी होऊन सगळ्या IT कंपनी, तिथल्या AI कंपन्यांचे सगळे शेअर्स, मॅग्निफिसंट 7चे शेअर्स दणदण पडले, म्हणजे $ट्रिलियन्स खलास झाले. हो, एका दिवसाचा एका आपला दिवसात झाला होता खलास तो. झाला. त्याचं कारण हे होतं की आता आपण अरे हे असं सगळं. आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ChatGPT नसता तर डीपसीक पण झालं नसता, कारण ChatGPT वरनं तो शिकला ॲक्च्युली. पण त्यात आता शिरायला नको आपण, तो फक्त बेसिकवरनं फक्त सुरू करून डीपसीक तयार झालेलं नाही आहे. पण झालं काय त्यामुळे की संबंध जग हादरलं आणि त्यानंतर मग जिओ पॉलिटिक्सच बदललं.